समाज बांधव तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तर अनुसूचित जाती प्रवर्गातील जवळजवळ ज्या 56 जाती आहेत, ज्या उपेक्षित, वंचित आणि कमजोर आहेत, आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठीच आपण ज्या घटनात्मक तरतुदी आहेत, जे वास्तव आहे आणि त्या वास्तवाच्या अनुषंगाने जे काही अभिसरण आता सध्या होते, ते त्या अनुषंगाने जवळपास 56 जातीपर्यंत भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांच्यासाठी जे काही राईट्स, हक्क जे भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद आहेत, आणि त्या जे राईट्स आहेत ते त्यांच्यापर्यंत ते हक्क त्यांनी कसे उपभोग त्यांचा घेतला पाहिजे, तर त्या अनुषंगाने हे फेसबुक लाईव्ह आज आपण करतो आहे. तर सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय लहूजी. आणि आजचा आपला विषय आहे, आणि तो विषय आहे की आरक्षणाचे वर्गीकरण, विरोध, वास्तव आणि घटनात्मक तरतुदी. तर आपल्याला माहित असायला पाहिजे की आजचा विषय सुरू करण्याच्या पूर्वी सर्वप्रथम मी जे अथोपासून इथपर्यंत ज्या ज्या महामानवांनी मानवतेच्या कल्याणासाठी काम केलेलं आहे, त्या सर्व महामानवांच्या चरणाला वंदन करून खऱ्या अर्थानं आजचा जो फेसबुक लाईव्ह आहे त्या विषयाला मी सुरुवात करत आहे. तर मित्रांनो, आपण सर्व अवेअर आहोत आणि आपणा सर्वांना माहित असेल किंवा नसेल, तर परत एकदा मी या ठिकाणी एक गोष्ट निश्चित करतो की 1 ऑगस्ट 2024 सुप्रीम कोर्टाच्या 7 जजेसचं बेंच म्हणजे खंडपीठाने, 7 जजेसच्या खंडपीठाने आरक्षण वर्गीकरणाच्या बाजूने निकाल दिला. आणि आरक्षण वर्गीकरणाच्या बाजूने निकाल देत असताना तो 6-1 अशा फरकाने तो निकाल आलेला आहे. आणि हा निकाल ज्यावेळेस आला त्यावेळेस खऱ्या अर्थानं जवळपास 2004 ईव्ही चेन्नैया विरुद्ध स्टेट ऑफ आंध्रा या केसमध्ये जो सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसनं जो काही निकाल यापूर्वी म्हणजे आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भाने अवैध ठरवलेला होता, त्यानंतर हा लढा कंटिन्यू राहिला. आणि तब्बल म्हणजे 2004 ते 2024 म्हणजे 20 वर्षाच्या नंतर इथल्या ज्या वंचित, उपेक्षित आणि कमजोर जाती आहेत, या जातीच्या लढ्याला यश आलेलं आहे. तर 1 ऑगस्ट 2024 खऱ्या अर्थानं शोषित, वंचित, उपेक्षितांसाठी स्वतःच्या साहित्यामधून शोषित वंचितांच्या ज्या वेदना आहेत त्या वेदना मांडण्याचं काम करणारे जगतविख्यात साहित्यिक, साहित्य शिरोमणी, साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या शुभ पर्वावर हा निकाल खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टाच्या 7 जजेसच्या बेंचच्या माध्यमातून या ठिकाणी आला. आणि निकाल आल्याच्या नंतर हा निकाल कुठल्या खटल्यात होता, तर हा निकाल होता दवेंदर सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब, सिव्हिल अपील क्रमांक 2317/2011. हे जे प्रकरण आहे हे 2011 पासून सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं होतं. आणि या सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेल्याच्या नंतर या प्रकरणाच्या सर्व ज्या बाबी आहेत या सर्व बाबी तपासल्याच्या नंतर हा 565 पानांचा जो महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल आहे तो सुप्रीम कोर्टाच्या CJI चंद्रचूड साहेब यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 1 ऑगस्ट 2024 ला जाहीर केला. हा निकाल जाहीर केल्याच्या नंतर या निकालाच्या संदर्भामध्ये समर्थनामध्ये खऱ्या अर्थानं ज्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील जे कमजोर वर्ग आहे, जो वंचित घटक आहे, जो या ठिकाणी खऱ्या अर्थाने या व्यवस्थेमध्ये जो उपेक्षित राहिलेला घटक आहे, या घटकाने मोठ्या हिरारीने आणि मोठ्या तन मन धनाने या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. कारण या निर्णयामुळे त्यांच्या येणाऱ्या भावी पिढ्यांचं जे भवितव्य, ज्या ठिकाणी त्यांची मुस्कटदाबी होत होती, ती मुस्कटदाबी खऱ्या अर्थानं या निर्णयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टासारख्या संवैधानिक आणि जबाबदार यंत्रणेनं ती पार पाडलेली होती. परंतु हा निकाल जसा शोषित, वंचित, उपेक्षितांसाठी हा आशादायक आणि दिलासादायक निकाल होता, तसाच या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये खऱ्या अर्थानं ज्या काही डॉमिनेटिंग जाती होत्या, ज्या जाती प्रबळ जाती होत्या, आणि त्या जातींना असं वाटत होतं की जे
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये जे काही रिझर्वेशन आपल्याला मिळते त्या रिझर्वेशनचा खऱ्या अर्थानं जो जास्त लाभ त्यांना मिळत होता, हा लाभ मर्यादित होऊ नये ही एक त्यांची मेंटॅलिटी होती. आणि या सर्व जे प्रवर्गातील जे घटक जाती आहेत या जातीवर खऱ्या अर्थानं आपल्याला आपलंच वर्चस्व कायम राहावं या भूमिकेतून खऱ्या अर्थानं काही प्रमाणामध्ये डॉमिनेटिंग जातींनी या विरोधात भूमिका घेण्यास सुरुवात केली. परंतु जर आपण बघितलं की या देशाची राज्यघटना जर आपण बघितली तर भारतीय राज्यघटनेच्या प्रिअम्बल्स मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये स्पष्ट केलेलं आहे की न्याय, स्वतंत्र, समता आणि बंधुत्व प्रवर्धित करणे भारतीय राज्यघटनेचं प्राइम उद्देश आहे. म्हणजे या राज्यघटनेचा जो उद्देश आहे तो उद्देश खऱ्या अर्थानं न्याय आहे. मग न्याय कुठला, तर इथला प्रत्येक माणूस हा त्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. तो जो दबलेला पिचलेला जो घटक आहे, प्रत्येक जातीतला जो व्यक्ती आहे त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत खऱ्या अर्थानं या भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून जे काही हक्क आणि अधिकार दिलेले आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. कुणी या ठिकाणी उपाशी राहू नये अशा पद्धतीचं ते जे एकंदरीत धोरण भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून स्वीकारलं. म्हणून सर्वांसाठी न्याय हे भारतीय राज्यघटनेचं खऱ्या अर्थानं सर्वात मोठा आत्मा आहे भारतीय राज्यघटनेचा की न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे प्रवर्धित करणं. आणि ही जबाबदारी कुणाची आहे, तर इथल्या संवैधानिक ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणेची ही जबाबदारी आहे. तर यामध्ये मग संसद आहे, यामध्ये राज्य विधिमंडळ आहे, यामध्ये सुप्रीम कोर्ट आहे, यामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत. ही सर्व जे संवैधानिक महत्वाचे संस्था आहेत यांच्याकडे या सर्वांची जी कायदेशीर जबाबदारी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ती देण्यात आलेली होती. आता प्रश्न असा आहे की जर भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून ही जर जबाबदारी या संवैधानिक संस्थांकडे दिलेली आहे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या विविध तरतुदी आहेत आणि त्या विविध तरतुदीमध्येही ते नमूद केलेलं आहे, त्या तरतुदीमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की बाबा या ठिकाणी आपण बघितलं तर आपणास असं दिसेल की भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 जी आहे त्यामध्ये इक्वॅलिटी समानतेची तरतूद आहे आणि प्रत्येकाला समानतेचा हक्क मिळाला पाहिजे हेही त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. त्यानंतर आपण जर आर्टिकल 15 म्हणजे 15, आर्टिकल 16 त्यामध्ये क्लॉज 4 आहे, त्यामध्ये क्लॉज 2 आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण अवलोकन केल्या तर आपल्याला ही एक बाब प्रकर्षाने दिसेल की या ठिकाणी असणारा प्रत्येक प्रवर्गातील जी शेवटचा व्यक्ती आहे म्हणजे प्रत्येक जातीतील प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास सोबतच त्याचा आर्थिक आणि सामाजिक विकास झाला पाहिजे. या सर्व गोष्टीची दक्षता भारतीय राज्यघटनेनं त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि या सर्व बाबी खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलेले आहे. आणि आपण बघतो की आता ज्यावेळेस हा निकाल आला 1 ऑगस्ट 2024 ला सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाचा हा निकाल आला, तर हा निकाल काही म्हणजे न्यायालयानं असाच हा निकाल म्हणजे 1-2 दिवसामध्ये उचलला आणि समोर ठेवला असं काही नाही. तर हा निकाल देण्यासाठी त्यांना खूप या ठिकाणी त्यांनी त्या प्रत्येक बाबीचं अवलोकन केलं, चिकित्सा केली, समीक्षा केली. प्रत्येक बाबीचं जे अर्थ लावण्याची जी पॉवर आहे सुप्रीम कोर्टाची, या भारत देशामध्ये सुप्रीम कोर्ट ही सर्वोच्च संस्था आहे की जी खऱ्या अर्थानं भारताच्या कुठल्याही कायद्याचं कुठल्याही गव्हर्नमेंटनं जर एखादा कायदा केला किंवा भारतीय राज्यघटनेच्या कुठल्याही पार्टचा एखाद्या वेळेस जर त्यांना जर अर्थ लावायचा असला तर तो सर्वोच्च अधिकार हा सुप्रीम कोर्टाला असतो. परंतु सुप्रीम कोर्टाच्या 7 जजेसच्या खंडपीठानं 6-1 असा निकाल दिल्याच्या नंतर लगेच इथल्या ज्या प्रबळ जाती आहेत या प्रबळ जातींनी या संदर्भामध्ये काही विरोध दर्शवण्यासाठी काही म्हणजे वेगवेगळ्या माध्यमाचा वापर केला आणि त्यांचा जे विरोधी भूमिका आहे ती समोर आलेली आहे. तर मी या संदर्भामध्ये काही गोष्टी आपण हवेमध्ये न बोलता किंवा मोघम न बोलता त्या प्रत्येक गोष्टी आपण पुराव्यानिशी बोलल्या पाहिजेत. म्हणजे काय होतं की आपण जर पुराव्यानिशी बोलल्या तर त्या प्रत्येक गोष्टीला कुठं कुठं अर्थ प्राप्त होतो. म्हणून मी आता या ठिकाणी त्यांचे या निकालावर जे आक्षेप आहे या आक्षेपाच्या संदर्भाने मी काही गोष्टी या ठिकाणी
व्यक्त होणार आहे आणि त्या कशा, त्यांचे आक्षेप कसे बेबुनियादी किंवा घटनाबाह्य आहेत ते बी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मी राजरत्न आंबेडकर साहेब, आता आरक्षणाच्या या खऱ्या अर्थानं आरक्षण वर्गीकरणाचा हा निकाल आल्याच्या नंतर खरं तर इथल्या ज्या प्रबळ जाती आहेत, ज्या खऱ्या अर्थानं या प्रवर्गामध्ये या सर्व वंचित आणि उपेक्षित जातींना सोबत घेऊन पुढे जाण्याचे नैतिक दायित्व त्यांच्या खांद्यावर होतं. त्यांनी ते जबाबदारीनं पार पाडलं असतं तर खऱ्या अर्थाने इथल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची एकता करून खऱ्या अर्थाने या देशामध्ये जे इथलं शोषक जी व्यवस्था होती, या शोषक व्यवस्थेला कुठंतरी पायबंद किंवा प्रतिबंध घालता आला असता. परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे की या सर्व प्रक्रियेमध्ये ज्यांच्या हाती खऱ्या अर्थाने हे दायित्व होतं, ज्यांच्यावर हे दायित्व होतं, त्यांनी ते दायित्व निभावण्यामध्ये कुठंतरी कसूर केली आणि ती कसूरच केली नाही तर त्यांनी या दायित्व निभावण्यात कसूर तर केलीच, परंतु ज्यावेळेस संविधानिक यंत्रणेने या गोष्टीच्या संदर्भामध्ये निवाडा केला आणि संविधानिक यंत्रणेने या ठिकाणी निकाल दिला तर त्यावेळेस त्याला विरोध करण्यासाठीही हे मागं पुढं हे राहिलेले नाही. तर या अनुषंगाने मी आता त्यांचे जे आक्षेप आहेत ते आक्षेप सांगतो की मी बघितलं की राजरत्न महाराष्ट्रातून जर आपण विचार केला तर राजरत्न आंबेडकर साहेब आहेत की ते खऱ्या अर्थानं त्यांची जी एकंदरीत जी भाषा असते, ज्या पद्धतीने ते मांडणी करतात, खूप छान मांडणी करतात, परंतु आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात मात्र त्यांनी ताठर भूमिका घेत त्याला विरोध करण्याची भूमिका घेतली आणि ते काय म्हणतात की एक पिढी आरक्षण लेगी तो क्या उसमें बदल होगा, अगर एक पिढी आरक्षण लेती है तो उसमें क्या बदल होगा, एक पिढीने जर आरक्षण घेतलं तर त्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे का, असं त्यांना म्हणायचंय. खऱ्या अर्थानं आपल्याला भारत देशामध्ये भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 पासून लागू झालेली आहे. 1950 पासून लागू झाल्याच्या नंतर या देशामध्ये खऱ्या अर्थानं सूच्या बनल्या, म्हणजे आरक्षण कशा पद्धतीने द्यायचं तर त्या संदर्भामध्ये अनुसूची तयार करण्यात आली आणि अनुसूची म्हणजे अनुसूचित जाती, या जातीची एक अनुसूची बनली आणि जमातीची दुसरी अनुसूची बनली. तर या अनुसूचित जातीमध्ये या अनुसूचीमध्ये खऱ्या अर्थानं सुरुवातीला ज्यावेळेस अनुसूची बनली त्यावेळेस त्याचा जो एकंदरीत दायरा आहे तो होमोजिनियस म्हणजे एक जिन्सीपणाचा सूचीमध्ये दाखवण्यात आलेला होता. तर हा होमोजिनियस कसा दाखवलेला होता ते त्यावेळेस ज्या काही सोशल डिस्क्रिमिनेशन ज्यांचं झालेलं आहे, सोशल डिस्क्रिमिनेशन ज्यांचं झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं त्या गावकुसाच्या बाहेर बलुतेदार जाती होत्या, या सर्व ज्या जाती आहेत त्या सर्व जातींचं सोशल डिस्क्रिमिनेशन झाल्यामुळं सर्वांचं म्हणजे त्या ठिकाणी भेदाभेद सर्वांसोबत झालेली होती, त्यांचा एज्युकेशनल लेवल ही त्या ठिकाणी पिछडलेले होते. मग अशी ज्या जाती होत्या अशा जातींचा एक अनुसूची बनवण्यात आली आणि त्यांना अनुसूचित जाती म्हणून त्या ठिकाणी मान्यता प्राप्त झाली. तर अनुसूचित जाती मध्ये महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत आणि आपण जर देश पातळीवर जर बघितलं तर यामध्ये जवळपास म्हणजे 1108 जाती या ठिकाणी संसदेच्या 1950च्या जर आपण यामध्ये बघितलं 1950 मध्ये जे काही त्यांच्यामध्ये अंतर्भाव झालेला आहे तर त्यामध्ये 1108 जाती त्या ठिकाणी या लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जनजातीमध्ये 47 जाती आहेत आणि या ज्या अनुसूचित त्यावेळेस बनवलेल्या होत्या, परंतु ह्या ज्या अनुसूचित त्यावेळेस जरी बनवलेल्या असल्या तरी भारतीय राज्यघटनेमध्ये अनेक काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मग त्या आपण जर बघितलं तर घटना दुरुस्तीची एक तरतूद भारतीय राज्यघटनेनं स्वीकारलेली आहे. ही का स्वीकारलेली आहे ही बाब आपण समजून घेतली पाहिजे की त्या ठिकाणी आर्टिकल 368 मध्ये त्यांनी घटना दुरुस्तीचं प्रोव्हिजन्स केलेले आहेत आणि घटना दुरुस्ती का तर काळाच्या ओघामध्ये जर आपली जी आपण संविधान स्वीकारलेलं आहे, राज्यघटना स्वीकारलेली आहे, काळाच्या ओघामध्ये काही गोष्टी या कालपरत्वे बदलाव्या लागतात आणि जर त्या बदलल्या नाही तर मग खऱ्या अर्थानं गतिरोध निर्माण होऊ शकतो. जसा की आज आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये हा ईव्ही चेन्नई या केसमध्ये 2004 मध्ये निर्माण झालेला होता. हा गतिरोध होऊ नये म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्तीची जी व्यवस्था आहे ती करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये 3 प्रकारच्या घटना दुरुस्ती आहेत. एक साधारण घटना दुरुस्ती आहे की जी साधारण बहुमत जरी असलं तरी ती घटना दुरुस्ती सरकारला करता येऊ शकते. एक विशेष घटना दुरुस्ती आहे आणि एक विशेष घटना दुरुस्ती अशी आहे की ज्यामध्ये
संसदेला जर ती घटना दुरुस्ती करायची असेल तर अर्ध्या विधानसभेची संमती त्यांना घ्यावं लागते. अशा पद्धतीचे प्रोव्हिजन्स जे आहेत ते भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत. आणि या बाबी खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेचं जे परिवर्तनीय स्वरूप आहे किंवा जे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य उपेक्षित वंचित घटकाला न्याय देण्याचं ते जे भारतीय राज्यघटनेचं स्वरूप आहे ते या ठिकाणी स्पष्ट करतात. म्हणून मग जर हे घटनादुरुस्तीची जर या ठिकाणी व्यवस्था आहे तर मग आमचे जे खऱ्या अर्थानं आपण अनेक वेळा असं म्हणत आलो की मोठा भाऊ लहान भाऊ असं आपण तुलना करत आलो. तर आमच्या या लोकांना म्हणजे जी लोक खऱ्या अर्थानं भारतातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये ज्या प्रबळ जाती आहेत त्या प्रबळ जाती खऱ्या अर्थानं स्वतःचा विकास झाल्याच्या नंतर आपल्याच भावंड आपली जी वंचित घटक आहेत त्यांच्याबद्दल जे म्हणजे खऱ्या अर्थानं दयाभाव दाखवत नाहीत किंवा त्यांच्याबद्दल आस्था ठेवत नाहीत तर त्यांच्या अनुषंगाने आम्हाला असं म्हणायचं की बाबांनो तुमचे जे आरोप आहेत या ठिकाणी तुम्ही जे आक्षेप घेताय ते आक्षेप खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीवर आधारित आहेत का? या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे या निकालाने खरोखरच तो अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून आपण जे आरोप करताय तर खऱ्या अर्थानं तो निकाल तसा आहे का? आपण तो निकाल पूर्णपणे वाचलेला आहे का? त्याचं आकलन आपल्याला झालेलं आहे का? या सर्व बाबीही आपण लक्षात घेतल्या पाहिजे. नंतरच आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी या वंचित आणि उपेक्षित जातींच्या विरोधामध्ये भूमिका घेतली पाहिजे. कारण जर आपल्या बाजूला आपला भाऊ जर उपाशी असेल आपण भरपेट जेवलेलो असतो ना आपला भाऊ जर उपाशी असेल तर मग आपण खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेचे न्याय स्वतंत्र समता आणि बंधुत्व ही जी चतुर्सूत्री आहेत या चतुर्सूत्रीचं पालन करतोय का हेही आपण या अनुषंगाने लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आता आपण बघतो 1950 ते आता 2024 आलेला आहे म्हणजे किती पिढ्या झालेल्या आहेत. जर या सगळ्या गोष्टीचा आपण जर विचार केला तर साधारणतः या ठिकाणी 7-8 पिढ्या या झालेल्या आहेत की भारतीय राज्यघटनेमध्ये आपली जी आरक्षणाची जी तरतूद आहे त्या माध्यमातून जो लाभ आहे तो सर्व जातीपर्यंत पोहोचवण्याची जी प्रक्रिया आहे ती इथपर्यंत आलेली आहे. तर मग या सर्व प्रक्रियेमध्ये काय झालेलं आहे की अनुसूची बनवत असताना त्यावेळेस जे घटनाकार होते घटनाकाराच्या पुढे खूप मोठं टफ टार्गेट होते की एवढ्या मोठ्या देशाची राज्यघटना बनवायची आणि ती राज्यघटना बनवल्याच्या नंतर त्याचा रिव्ह्यू घ्यायचा त्यामध्ये काही त्रुटी आहेत का त्या बघायच्या. सगळं काम काही एवढं साधारण नव्हतं कारण ती राज्यघटना ज्यांनी वाचली त्याला समजतं की हे काम किती अवघड होतं. म्हणून त्यावेळेस अनुसूची बनवत असताना काही गोष्टी त्या ठिकाणी राहून गेलेल्या आहेत. ती चूक नाही म्हणता येणार ती राहून गेलेल्या आहेत कारण द मॅन इज बंडल ऑफ मिस्टेक असं म्हणलं जातं आणि द मॅन इज बंडल ऑफ मिस्टेक म्हणजे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं काही जर त्रुटी राहिल्या तर या ठिकाणी जया अंगी मोठेपण तया याचना कठीण असं म्हटलं जातं. आणि जी माणसं मनाने आणि ज्ञानाने मोठे असतात ही माणसं सहज या गोष्टी स्वीकार करतात. परंतु जी माणसं ज्ञानाचं अवडंबर करतात ती माणसं मात्र या सगळ्या गोष्टीचं जे वास्तव आहे ते वास्तव स्वीकारायला कधीच तयार होत नाही. म्हणून मित्रांनो सांगतो की आपण बघितलं तर 1871 मध्ये गुन्हेगारी जमातीचा कायदा लागू झालेला होता महाराष्ट्रामध्ये आणि या गुन्हेगारी जमातीच्या कायद्यामध्ये मांग बेडर रामोशी ही जी काही गुन्हेगारी जाती होत्या त्यामध्ये अंतर्भूत होत्या. मग या महाराष्ट्रामध्ये असो किंवा भारत देशामध्ये जी 1848 मध्ये महात्मा ज्योतिराव फुलेच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती झाली आणि शिक्षणासाठी जे अस्पृश्यांच्या आणि सर्व स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे झालेले होते. तर हे जे शिक्षणाची ज्ञानगंगा त्यांच्या घरापर्यंत आली परंतु या 1871च्या ज्या जुलमी कायद्याने खऱ्या अर्थाने या ठिकाणी मातंग समाजाला देशोधडीला लावले आणि देशोधडीला मातंग समाज लागल्यामुळं 1871 ते 1950 पर्यंत खऱ्या अर्थानं मातंग समाज हा टोटली शिक्षणापासून दूर गेला. ज्या वेळेस कुठल्याही गावामध्ये गावगाड्यामध्ये जर एखादा गुन्हा झाला तर न करता ब्रह्महत्या भोगायची वेळ या मातंग समाजावर आली आणि मग या समाजाला स्वतःचं रक्षण करण्यासाठी किंवा या ससेमिऱ्यापासून वाचण्यासाठी यांना पार जंगलामध्ये सहारा घ्यावा लागला. ते भूमिगत राहायला लागले आणि मग अशा अवस्थेत कुटुंबाची त्यांची ताटातूट झाली. मग शिक्षणाची खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्वात महत्वाचं जे पॉइंट आहे की या ठिकाणी मातंग समाज हा बॅक फुटला गेला. मातंग समाज या ठिकाणी बॅक फुटला गेल्याच्या नंतर काय झालं की ज्यावेळेस त्या अनुसूचित जातीमधल्या ज्या इतर जाती आहेत इतर जातींना गुन्हेगारी जमातीचा कायदा नव्हता त्याच्यामुळे त्या शिक्षण क्षेत्रात त्याच वेळेस पुढे गेल्या. 1950 पर्यंतच त्या पुढारलेल्या होत्या ज्यावेळेस भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षणाचे प्रोव्हिजन्स आले लागू झाली आणि आरक्षणाची पहिली जी ज्यावेळेस
या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून जे काही क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 असे जे काही या ठिकाणी भरती निघाल्या आणि या भरतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी सर्वात अगोदर जे काही पुढारलेल्या जाती होत्या, शिक्षित जाती होत्या, त्या जाती या ठिकाणी यशस्वी झाल्या. त्यांचे प्रतिनिधी प्रशासनामध्ये गेले, त्यांचे प्रतिनिधी शासनामध्ये गेले आणि मग त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं शासनामध्ये गेल्याच्या नंतर अनुसूचित जातीचा जो बेस होता, हा जरी अनटचेबिलिटी सोशल डिस्क्रिमिनेशनच्या बेसवर जरी हा होमोजिनियस म्हणून अनुसूची ग्राह्य धरलेली होती, परंतु त्यांचं वास्तव जे स्वरूप होतं हे त्या ठिकाणी एक जिन्सी नव्हतं. तर या ठिकाणी त्या अनुसूचित जातीतल्या जाती बी एकमेकाला त्यांच्यामध्ये बी स्तर होते. एक जात खाली तिच्यावर दुसरी जात, तिच्यावर तिसरी जात, त्यांच्यामध्ये बेटी व्यवहार होत नव्हते. त्यांच्यामध्ये अनेक बाबतीत तफावती होत्या. म्हणून त्यांच्यामध्ये इतर जातीविषयी कुठल्याही जातीला आपुलकी आणि आस्था ही राहत नाही. आणि तीच बाब आता आपल्याला 2024 मध्ये कुठं ना कुठं तरी आरक्षण वर्गीकरण झाल्याच्या नंतर त्या विरोधामध्ये त्याच गोष्टीचा अंश दिसतोय. त्या विरोधामध्ये या गोष्टी आपण बारकावे तपासले तर आपल्या लक्षात येईल. म्हणून या सर्व जे ऐतिहासिक ज्या बाबी आहेत त्यामुळं अनुसूचीमध्ये जर गुन्हेगारी मग त्या ट्राईब मध्ये जर मातंग समाज गेला असता तर मातंग समाजाची त्यांच्याबरोबर जे ट्राईब ज्या दुर्बल असतात त्यांच्या शैक्षणिक स्थितीचा जर विचार केला तर मातंग समाज या ठिकाणी सामाजिक दृष्ट्या मागासलेला राहिला नसता. परंतु काळाच्या ओघामध्ये जे घडलं त्याला आता आपण त्यावर विचार मंथन करण्याची ही वेळ नाही. ही वेळ आहे की आता सध्या स्थितीत आपण कोण्या ठिकाणी योग्य आहेत ही विचार करण्याची वेळ आहे. म्हणून आक्षेपाच्या दृष्टीनं दुसरा जो आक्षेपाला सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने दिलेल्या निकालावर आरक्षण उपवर्गीकरणाच्या निकालावर दुसरा जो आक्षेप आलेला आहे तो आहे सुप्रीम कोर्टाचा जो फैसला आहे तो घटनाबाह्य आहे. तिसरा आरोप त्यावरती झालेला आहे सुप्रीम कोर्टाने कलम 301 सॉरी मध्ये कॉल येतात तर त्यावेळेस थोडं फार डिस्टर्बन्स झालं तर जे कोणी बांधव लाईव्ह आहेत त्यांनी ते समजून घ्यायचे. तर सुप्रीम कोर्टाने जो दिलेला उपवर्गीकरणाचा निकाल आहे तो आर्टिकल 341 क्लॉज 1 आणि क्लॉज 2 चं उल्लंघन करणारा आहे असा तिसरा आरोप आहे. चौथा आरोप आहे अनुसूचित जाती जनजाती वर्ग हे होमोजिनियस आहेत आणि होमोजिनियस आहेत पण त्यामध्ये ही लोक होमोजिनियस आहे. तर मग सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये जे होमोजिनियस असताना त्याच्यामध्ये उपवर्गीकरणाचा निकाल देऊ शकत नाही अशा पद्धतीने तो आरोप आहे. पाचवा आरोप आहे वर्गीकरणामुळे आरक्षण संपेल. उपवर्गीकरण जर केलं तर आरक्षण संपेल असा पाचवा आरोप आहे. त्यानंतर सहावा आरोप आहे आर्टिकल 16(4) आणि 16(2) चं उल्लंघन या निकालामध्ये करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आर्टिकल 14 चं उल्लंघन हा उपवर्गीकरणाचा निकाल करतोय असाही आक्षेप या ठिकाणी त्यावर घेण्यात आलेला आहे. त्यानंतर चिराग पासवान म्हणून एक संसदेमध्ये खऱ्या अर्थानं डॉमिनेटिंग प्रबळ जातीचे एक सांसद आहेत आणि त्यांचं मत असं आहे की बाबा आरक्षण हे गरिबी हटावचा प्रकार नाही. तर हे गरिबी हटावचा आहे का नाही मी त्यावर नंतर बोलणार आहे. फक्त मी त्यांचे जे आक्षेप आहेत ते आक्षेप या ठिकाणी थोडक्यात मांडतोय. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी गरज नसताना तुलना केलेली आहे. कुठली? कोलेजियम सुप्रीम कोर्टामध्ये कोलेजियम असताना आरक्षण वर्गीकरण सुप्रीम कोर्ट देत आहे हे योग्य आहे का असाही एक त्यांचा आरोप आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे कोलेजियम सिस्टम पहिली बंद करा तरच हे करा. म्हणजे हा एक प्रकारचा म्हणजे तुलना आहे. खऱ्या अर्थानं हा प्रश्न वेगळा आहे तो प्रश्न वेगळा आहे. त्याच्यानंतर काही जे तज्ञ मंडळी आहे त्या तज्ञ मंडळीने तुलना करत असताना काही गोष्टी अशा केल्या की बॅकलॉग अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा जो केंद्र आणि राज्य स्तरावर असणारा जो बॅकलॉग आहे तो भरलाच नाही आणि इथं वर्गीकरण करायला निघाले असाही त्यांचा आरोप आहे. मग या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या
तर या आपण जर तपशीलवार या गोष्टीचा जर बघितलं, यामध्ये त्यांचा जो घटनात्मक तरतुदीच्या दृष्टीने जो आरोप आहे तो आहे की आर्टिकल 341 क्लॉज 1 आणि क्लॉज 2चं उल्लंघन सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे. तर मी सन्माननीय आक्षेप घेणाऱ्या सर्व तज्ज्ञ, लढाऊ आणि सर्व लोकांना माझी या ठिकाणी सूचना आहे की बाबांनो, तुम्ही जर भारतीय राज्यघटना नीट वाचली तर तुम्हाला सुप्रीम कोर्टाचा हा जो निकाल आहे तो निकाल 341 आर्टिकल 341चं कुठेही उल्लंघन करत नाही. कारण सुप्रीम कोर्टाने उपवर्गीकरण करण्यासंदर्भात राज्यांना तशा पद्धतीचे ते परवानगी दिलेली आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारे अनुसूचित जाती प्रवर्गामधील एखादी जात त्या लिस्टच्या बाहेर काढलेली नाही किंवा त्या लिस्टमध्ये समाविष्ट करा असंही ते बोललेले नाही. म्हणजे एखादी जात डिशेड्युलाइज करा असाही त्यांचा निकाल नाही किंवा त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करा एखादी जात असाही तो निकाल नाही. आर्टिकल 341 त्या ठिकाणी स्पष्ट करतं. आर्टिकल 341(2) मध्ये संसदेचे अधिकार आहेत आणि आर्टिकल 341 क्लॉज 1 मध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडियाचे अधिकार आहेत. परंतु सुप्रीम कोर्टाने त्या दोघांच्या अधिकारामध्ये कुठेही हस्तक्षेप केलेला नाही. तर सुप्रीम कोर्टाने ईव्ही चेन्निया वर्चस स्टेट ऑफ आंध्र हा जो 2004 मध्ये आलेला निकाल होता, ह्या 2004 मध्ये आलेल्या निकालामध्ये ईव्ही चेन्नैया केसमध्ये काय झालेलं होतं की त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेने खऱ्या अर्थानं जी काही घटनात्मक तरतुदी त्या ठिकाणी घालून दिलेल्या होत्या आणि त्या घटनात्मक तरतुदीचा खऱ्या अर्थानं अर्थ लावण्यामध्ये कुठंतरी गफलत झाली किंवा त्यांनी वास्तवाच्या बेसवर जे होमोजिनियस क्रायटेरिया तपासणं गरजेचं होता. कोणाचा तरी आवाज येतोय मध्ये, कोणी मध्ये साहेबांचा आवाज येतो, कृपया मध्ये तुमचा आवाज आल्यामुळे थोडं डिस्टर्बन्स होते, आवाज थांबवा. दिवस रात. तर या ठिकाणी ईव्ही चेन्नई या केसमध्ये काय झालेलं होतं की भारतीय राज्यघटनेनं घटना दुरुस्तीची जी तरतूद आहे, घटना दुरुस्ती स्वीकारलेली आहे आणि त्यामुळे भारतीय राज्यघटना ही अंशतः परिदृढ आणि अंशतः परिवर्तनीय आहे. आणि ईव्ही चेन्नई या केसमध्ये ज्यावेळेस त्यांच्या पुढे ही केस आली, सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसच्या खंडपीठापुढे ही केस आली, त्यावेळेस त्यांनी काय केलं की या केसचा अर्थ अनुसूची ज्यावेळेस सुरुवातीला बनलेली होती म्हणजे 1950 मध्ये ज्या अनुसूची बनलेल्या होत्या तो बेस त्यांनी कायम ठेवला आणि त्यांनी काय निकाल दिला की माला विरुद्ध मादिगा, मालांनी जी प्रगती केली आहे ती मेरिट बेस केलेली आहे, ती त्यांची जातीमुळे प्रगती झालेली नाही असं सुप्रीम कोर्टानं निरीक्षण त्या ठिकाणी नोंदवलं. आणि सुप्रीम कोर्टानं होमोजिनियसचा जो त्यावेळेचा क्रायटेरिया होता तो कायम ठेवला. परंतु हा क्रायटेरिया ज्यावेळेस तुम्ही वास्तवाची जर त्याच वेळेस जर ईव्ही चेन्नई या केसमध्ये जर त्यांनी वास्तव तपासलं असतं की अनुसूचित जातीमध्ये ज्या जाती आहेत या जाती खरोखर होमोजिनियस आहेत का, यांच्यामध्ये बेटी व्यवहार होतो का, यांच्या ज्या सण सणावळी आहेत त्या एक समान आहेत का, हे एकमेकाला सन्मानाची वागणूक देतात का, यांच्यामध्ये एकमेकांपेक्षा श्रेष्ठत्वाची जी भावना आहे ती नाही का, या सगळ्या गोष्टी जर त्यांनी तपासल्या असत्या किंवा मग त्यांनी जर 1965 मध्ये जे लोकूर कमिटीचा जो अहवाल आलेला होता, लोकूर कमिटीचा अहवाल 1965 मध्ये आला, त्यानंतर उषा मेहरा कमिशनचा अहवाल आला, त्यानंतर आपण जर बघितलं तर पुढे 1990 म्हणजे 1978 मध्ये एक मंडल कमिशन आलं. खऱ्या अर्थाने ते अनुसूचित जातीच्या संदर्भात नाहीये, परंतु 1992 मध्ये त्याचा जो मंडल कमिशनचं जे आहे ते लागू करण्यात आलं. या अशा पद्धतीने जे काही अहवाल आलेले ते वेगवेगळ्या स्टेटमध्ये म्हणजे जस्टिस सदाशिव कमिटीचा बी अहवाल आलेला आहे. त्यानंतर जस्टिस रामचंद्र राजूचाच बी अहवाल 1997 मध्ये त्या ठिकाणी सादर झालेला होता आंध्राच्या संदर्भामध्ये. तर या सगळ्या ज्या बाबी आहेत या सगळ्या बाबीचा जर आपण विचार केला तर या सगळ्या अहवालामध्ये खऱ्या अर्थानं काहींनी डिशेड्युलाइज करण्यासंदर्भामध्ये त्या ठिकाणी हे केलेलं होतं की जे संसदेचा आणि राष्ट्रपतीचा जो अधिकार असतो त्या अनुषंगाने त्यांनी त्या ठिकाणी रिकमेंडेशन केलेले होते. परंतु ईव्ही चेन्नई या केसमध्ये या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या वास्तवाच्या बेसवर न तपासता ज्या काही तरतुदी आहेत घटनात्मक त्या तरतुदीच्या आधारावरच त्या पोस्टपोन केल्या. परिणाम असा झाला की त्या ठिकाणी जे
ईव्ही चेन्नई या केसमध्ये होमोजिनियसचा जो क्रायटेरिया आहे, जो बेस आहे, तो न बदलल्यामुळे वर्गीकरणाच्या विरुद्ध तो निकाल आला आणि सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिला की बाबा स्टेट जे आहेत, राज्यांनी त्या ठिकाणी विशेष तरतुदी करून बाकीच्यांचा मेरिट वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मग आता मेरिट वाढल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं हा प्रश्न संपतो का, हाही प्रश्न त्या ठिकाणी पुढे येतो. आणि हा प्रश्न वास्तवाच्या बेसवर आपण तपासला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगतो की पंचायत समिती लेवलला पशु गट वितरण केले जातं. आर्थिक दुर्बल घटकांसाठी पशु गटाचं वितरण केलं जातं. विशेष घटकच्या योजना आहेत, त्याच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीसाठी विहिरी दिल्या जातात. त्याच्यानंतर अशा अनेक योजना आहेत की ज्या माध्यमातून त्यांना सपोर्ट सिस्टम दिल्या जाते, वेगवेगळ्या स्कॉलरशिप दिल्या जातात, बार्टीच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्कॉलरशिप दिल्या जातात. परंतु ह्या सगळ्या गोष्टी मग आपण वास्तव जर तपासलं तर तुम्ही प्रत्येक पंचायत समितीवर जर गेले, त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं की 50 विहिरी जर मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आले तर त्यामध्ये तुम्हाला फार तर 2 मातंग समाज, 2-3 चंभार समाज अशा पद्धतीचं ते चित्र त्या ठिकाणी दिसतं आणि बाकीचं एकाच समाजाला ते जाताना दिसते. आता आपण कुठल्या समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट करतो किंवा विरोध करतोय हा त्यातला भाग नाही. वास्तव प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे, कारण सत्य जे असतं ते कडू जरी असलं तरी ते आपण स्वीकारलं पाहिजे. आणि माझी परिस्थिती जर या ठिकाणी मी सक्षम असेल तर मग मी त्या ठिकाणी कुठंतरी मनाचा मोठेपणा ठेवून खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे भारतीय राज्यघटनेनं जे चतुर्सूत्री घालून दिलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी माझं नैतिक दायित्व आणि घटनात्मक दायित्व त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी जी जबाबदारी खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेने तुमच्या आमच्यावर आणि या लोकशाहीने दिलेली आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करणं काळाची गरज आहे. तर त्या केसेसमध्ये तिथं तर मग शिक्षण बऱ्याच वेळेस काय आरोप होतो की ही लोक शिकली नाही त्यामुळे यांचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व कमी आहे. ठीक आहे, या ठिकाणी मेरिट लागतो, त्या ठिकाणी ते पिछडलेले असतील तर तुमचा आरोप त्या ठिकाणी एखाद्या वेळेस आपण मान्य करू. परंतु ज्या ठिकाणी आर्थिक दुर्बलतेचे निकष आहेत त्या आर्थिक दुर्बलतेच्या निकषामध्ये जर खऱ्या अर्थानं तिथल्या सर्वसामान्य ज्या दुर्बल जाती आहेत त्या जर टिकत नसतील तर मग दाल में कुछ तो काला है, दाल में कुछ तो काला आहे म्हणजे तिथं काहीतरी गडबड आहे. आणि त्या गोष्टी मानवी संवेदनेच्या बेसवर आपण तपासल्या पाहिजे. आणि त्याच गोष्टी या ठिकाणी वेगवेगळे जे कमिशन्स आलेले होते रिझर्वेशन क्लासिफिकेशनच्या संदर्भाने त्या सगळ्यांनी रिकमेंडेशन करत असताना या सगळ्या बेसचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. त्यांच्याकडे जी आकडेवारी आलेली आहे ती थक्क करणारी होती. आणि ती थक्क करणारी म्हणजे या देशामध्ये खऱ्या अर्थानं जे राज्यकर्ते आहेत, ज्या प्रशासकीय व्यवस्था आहेत, ज्या संवैधानिक संस्था आहेत, या सर्वांची ही जबाबदारी होती. खऱ्या अर्थानं आर्टिकल 338 मध्ये एक अनुसूचित जाती आयोग आहे आणि या अनुसूचित जाती आयोगाच्या अनुषंगाने स्पष्ट उल्लेख आहे की त्यामध्ये 338 मध्ये खंड ग आहे, उपखंड ग आहे. आणि त्या ग मध्ये काय आहे, 5 मध्ये क्लॉज खंड 5 मध्ये उपखंड ग आहे आणि त्या ग मध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की अनुसूचित जाती यांच्या सामाजिक आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेमध्ये सहभागी होणे व सल्ला देणे आणि संघराज्याच्या किंवा कोणत्याही राज्याच्या नियंत्रणाखालील त्यांच्या विकासाचे मूल्यमापन करणे ही घटनात्मक जबाबदारी अनुसूचित जाती आयोगावर त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. दुर्दैवानं घटनात्मक आयोगाने, अनुसूचित जाती आयोगाने या गोष्टी जर व्यवस्थित पार पाडल्या असत्या तर लहुजी साळवे अभ्यास आयोग जो मातंग समाजाच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी आलेला होता त्याचीही गरज पडली नसती. आणि या आयोगाने जर खऱ्या अर्थाने, या आयोगाचे घटनात्मक पॉवर असतात, जर यांनी अन्वेषण केलं, 5-10 वर्षाचं अन्वेषण केलं असतं, रिझर्वेशन खऱ्या अर्थानं जे बायफर्गेशन होतंय ते प्रत्येक समाजापर्यंत प्रवर्गातील जाते का हे जर त्यांनी तपासलं असतं आणि जर त्यांनी चांगला डेटा, चांगला अहवाल जर त्या ठिकाणी राज्यपाल किंवा राज्याचा असेल तर राज्यपालाकडे आणि जर केंद्रीय आयोग असेल तर त्यांनी जर खऱ्या अर्थानं तो केंद्रीय राष्ट्रपतीकडे जर सादर केला असता आणि त्यातली जर गंभीर जी परिस्थिती आहे किंवा त्यामधली जी समता, न्याय आणि बंधुत्व याच्या समता आणि न्याय यांच्या आडवी येणारी जी परिस्थिती आहे भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीनं, त्यासाठी त्यांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये या सगळ्या गोष्टी जर उल्लेख केल्या असत्या तर त्याचा कायदा संसदेला बनवावा लागला असता. आणि या वंचित उपेक्षित घटकांसाठी जो सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून हा आशेचा किरण बाहेर आला, हे येण्याच्या अगोदरच या सर्व गोष्टी त्या ठिकाणी पार पडल्या असत्या. परंतु दुर्दैवाने ह्या गोष्टी झालेल्या नाही आणि ह्या गोष्टी झालेल्या नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे जे 5 जजेसचं खंडपीठ होतं ईव्ही चेन्नई या केसमध्ये, त्या सगळ्या गोष्टीचा आढावा 2011 मध्ये ज्यावेळेस देवेंदर सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब ही जी 2317/2011
2011 सिव्हिल अपील सुप्रीम कोर्टाच्या पुढे आली, त्या संदर्भात मागणी आली, तिला मान्यता 2016 मध्ये खऱ्या अर्थानं त्याचा रिव्ह्यू घेण्यासंदर्भात मान्यता मिळाली आणि 2016च्या नंतर खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टानं त्याच्या प्रत्येक 5 जजेसच्या खंडपीठाने त्या प्रत्येक बाबीचं विवेचन केलं, प्रत्येक बाबीचं अवलोकन केलं आणि जस्टिस अरुण मिश्रा साहेब यांच्या खंडपीठाने किंवा त्यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 2020 मध्ये हा विस्तृत आपला परत एक निकाल त्यांनी दिलेला होता, आजचा जो 2024चा निकाल येण्याच्या अगोदर. आणि त्यामध्ये त्यांनी 3 गोष्टी डिनोट केलेल्या होत्या. पहिली गोष्ट होती की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या हा जो प्रवर्ग आहे हा प्रवर्ग होमोजिनियस नाही तर हा हेट्रोजिनियस आहे, हे त्यांचं स्टेटमेंट होतं. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की यातल्या ज्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधल्या जाती ह्या होमोजिनियस आहेत, ह्या एकजिन्सी आहेत, परंतु प्रवर्ग हा एकजिन्सी नाही. आणि म्हणून त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचं विवेचन त्यांच्या निकालामध्ये दिलं की त्या हेट्रोजिनियस कशा आहेत, कारण त्यांच्यामध्ये बेटी व्यवहार आजही होत नाही. सहज आंतरजातीय विवाह हा पार्ट सोडा. आताच तुम्हाला मी सांगतो की एक म्हणजे आपल्या औरंगाबाद मध्ये एक घटना घडली, तिथं एक आंतरजातीय विवाह झाला. मी त्या म्हणजे इथं त्यांचा पुरेपूर उल्लेख करत नाही, परंतु त्या ठिकाणी जे आलेलं रिॲक्शन होतं, त्या मुलाची जी हत्या झाली त्या ठिकाणी जे रिॲक्शन आलं ते रिॲक्शन सांगतं की या हेट्रोजिनियस आहेत, म्हणजे ह्या होमोजिनियस नाहीत. जर ह्या होमोजिनियस असत्या तरी एकमेकांमध्ये त्यांचे सहज बेटी व्यवहार झाले असते, यांच्या अनेक ज्या प्रथा आहेत परंपरा आहेत यांनी स्वीकारलेल्या असत्या एकमेकाच्या, परंतु त्या तसे नाही. त्या अनेक पातळ्यावरती त्या काय आहेत, त्या विसंगत आहे. त्या विसंगत कुठं तरी त्या विसंगत दिसतात आणि म्हणून ते विषम असल्यामुळं त्यांच्यामध्ये होमोजिनियसचा जो क्रायटेरिया आहे ते सुप्रीम कोर्टानं पहिल्यांदा मान्य केलं की त्या प्रवर्ग हेट्रोजिनियस आहेत, त्यामुळे त्या एकजिन्सी नाहीत आणि एकजिन्सी असल्यामुळे त्यांच्यामध्ये लॉट्स ऑफ क्राय आहे, असंतोष आहे, प्रचंड असंतोष आहे. त्यांना एक जात प्रचंड प्रबळ आहे तर दुसरी प्रचंड भिके कंगाला आहे, म्हणजे कमजोर आहे. त्या ठिकाणी उपेक्षित राहिलेल्या ज्या जाती आहेत त्यांचं एकंदरीत जे स्वरूप आहे ते खूप म्हणजे त्या ठिकाणी विचार करायला भाग पाडणार आहे. आणि म्हणून त्या सुप्रीम कोर्टानं ते निरीक्षण नोंदवलं की त्यांच्यामध्ये लॉट्स ऑफ क्राय आहे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये उपवर्गीकरण करूनच त्यांना न्याय देता येतो. कारण आर्थिक दुर्बलतेचे जे विशेष तरतुदीच्या संदर्भामध्ये मी सांगितलं की त्या ठिकाणी आपण बघितलं, जर आपल्या लवजी साळवे अभ्यास आयोगाच्या संदर्भात मध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जर हे आपलं फेसबुक लाईव्ह जे आहे थोडं लांबच जाईल, परंतु मग त्यांचे जर आपण अहवाल त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी जे काही हे दिलेलं आहे, एकंदरीत ज्या भरती झालेल्या आहेत आणि त्या भरतीच्या अनुषंगाने जी काही आकडेवारी त्यांनी आपल्या पुढे ठेवलेली आहे त्या आकडेवारीचा जर आपण विचार केला तर मी 1-2 याच्या फक्त या ठिकाणी शॉर्ट मध्ये 1-2 याच्या सांगण्याचा प्रयत्न करतोय. अनुसूचित जाती अंतर्गत आस्थापना विभागातील जातीनिहाय जे प्रमाण आहे ते लवजी साळवे अभ्यास आयोगाने जे दिलेले वर्गयोगच्या जागा जे त्या ठिकाणी भरण्यात आलेल्या आहे ते एकूण मंजूर जागा होत्या 1827, भरलेली पदं होते 1524, 13% आरक्षणानुसार 204 पदं त्या ठिकाणी अनुसूचित जातीचे भरणं गरजेचे होते, परंतु ते प्रत्यक्ष ज्यावेळी भरलेली पदं होते ते 204च्या ऐवजी 222 पदं भरले. यामध्ये महार नवबौद्ध महाराष्ट्रामधील आकडेवारी सांगतो मी, तर ते 153 होते आणि मातंग समाजाचे होते 7, चांभार ढोरचे होते 46, भंगी मेहतर होते 11 आणि बाकी इतर जे आहेत त्यांचं तर विचारूच नका. म्हणजे 59 जातीमध्ये असणारी ही जी आकडेवारी आहे हीच आकडेवारी जर आपण नंतर पुढील जे विभाग आहे वन विभागाच्या संदर्भात जर आपण आकडेवारी बघितली तर वर्ग 1च्या जागेची आहे 18 पदं त्या ठिकाणी मंजूर होते, त्यापैकी भरलेली पदं 16, रिक्त पदं राहिली 2. पण यापैकी महार नवबौद्ध जे आहेत यांची 11 पदं भरण्यात आली, 1 पद मातंग समाजाला 4 पदं या ठिकाणी चांभार मेहतर आणि बाकीच्यांना त्या ठिकाणी गोल म्हणजे भोपळाच मिळालेला होता. वर्ग 2च्या संदर्भात आस्थापनेतील जर आपण स्थिती बघितली 1926 त्या ठिकाणी जागा होत्या आणि त्यापैकी भरलेली पदं होती 1305. 1305 पैकी जर 13% आरक्षण म्हणलं तर 249 पदं त्या ठिकाणी भरणं गरजेची होती, पण पदं भरली 201 म्हणजे -48.
परंतु यापैकी 201 पैकी 150 ज्या जागा होत्या त्या महार नवबौद्धांच्या त्या ठिकाणी भरलेल्या होत्या. 13 जागा मातंग समाज, 18 चंबार आणि ढोर आणि 1 जागा भंगी आणि मेहतर. अशा पद्धतीची ती आकडेवारी ते लवजी साळवे अभ्यास आयोगाच्या निदर्शनास वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जे सचिव आहेत त्यांनी दिलेली ही अधिकृत आकडेवारी आहे. ही काही माझ्या मनाची नाही. फेसबुक लाईव्ह आपलं लांबू नये, आपले जे मित्र आहेत त्यांनाही कुठेतरी त्या गोष्टी रटाळ वाटू नये म्हणून मी ते पूर्ण आकडेवारी आपल्या समोर मांडत नाही. पुराव्यानिशी ते मांडायचं म्हणून एक त्याच्यातली झलक म्हणून मी या ठिकाणी ते मांडलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. मग या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, आर्थिक दुर्बलतेचा निकष जर आपण वापरला, आर्थिक दुर्बलतेच्या निकषामध्ये जर या ठिकाणी ती जी मागास समाज आहेत, आर्थिक दुर्बल समाज आहेत, ते त्या ठिकाणी त्यांची मुस्कटदाबी झालेली जर आपणास दिसत असेल तर मग निश्चितच प्रचलित जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचं अन्वेषण करून किंवा संशोधन करून त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीचा मार्ग अवलंबला पाहिजे, जे की भारतीय राज्यघटनेमध्ये त्याच्या तरतुदी आहे. आता ही तरतुदी आहे तर मग आमचे या सुप्रीम कोर्टाचा जो 7 जजेसच्या खंडपीठाचा जो निकाल आलेला आहे तो निकालाच्या संदर्भात ज्या आतापर्यंतच्या जो लाभधारक समाज आहेत ते त्याच्यावर जर आक्षेप घेत असतील, चिराग पासवान यांचा जो आक्षेप आहे प्रकर्षाने की आरक्षण हा गरिबी हटावचा प्रोग्राम नाही, निश्चित नाहीये. आरक्षण हा गरिबी हटाव नाही, परंतु आरक्षण हा अमिरी वाढवण्याचाही म्हणजे तो मार्ग नाही. आरक्षणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय साध्य करणं हे त्याचं खरं ध्येय होतं. ज्या वंचित, उपेक्षित आणि व्यवस्थित ज्यांचं सोशल डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे त्यांना त्यांचं प्रतिनिधित्व या ठिकाणच्या संसदेमध्ये, विधिमंडळामध्ये, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये मिळालं पाहिजे. हा आरक्षणाचा खरा मोठो होता. म्हणजे ही सगळी जी जाती आहेत त्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जाऊन त्यांच्या स्वतःच्या ज्या भूमिका आहेत त्या मांडू शकतात आणि त्या स्वतःची प्रगती त्या ठिकाणी साध्य करतील. हाच खऱ्या अर्थानं मोठो आरक्षणाचा होता. त्याच्यामुळे गरिबी हटाव प्रोग्राम तो जरी नसला तरी सामाजिक मागासले पण दूर करण्यासाठी तुम्हाला त्या समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नती गरजेची असते. आर्थिक आधार हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला जरी लागत नसला तरी सामाजिक मागासले पण मोजण्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि त्या अनेक आयोगाने त्या ठिकाणी मोजल्याच्या नंतर ते जाहीर केलेले ते सगळे आयोग हे जबाबदार लोकांचेच होते. त्यामुळे माननीय चिराग पासवान साहेबांनी जो आरोप केलेला आहे तो आरोप खऱ्या अर्थाने त्यांनी जो केलेला आहे स्वतःच्या संदर्भात भूमिका मांडत असताना स्वतःचाच विचार करणं हे काही खूप मोठे महानतेचं लक्षण नसतं. महान लोक ती असतात जी स्वतः त्रास सहन करतात आणि इतरांच्या वेदना समजून घेतात आणि त्या वेदनेवर काम करतात आणि तेच काम इथल्या साधू संतांनी, महापुरुषांनी केलेलं आहे. आणि हे सर्व करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक स्टेटमेंट दिलेलं होतं आणि ते स्टेटमेंट आहे की तुम्ही कितीही बुद्धिवान झाला, तुम्ही जर बुद्धिवान असाल तर तुम्ही चारित्र्यवान असलं पाहिजे. जर तुम्ही चारित्र्यवान नसाल तर तुम्ही कसाही ठरता. आता हे जे आरोप आहेत हे आरोप जर खऱ्या अर्थाने या वास्तवाच्या बेसवर जर यांनी केले असते की सुप्रीम कोर्टाने यांनी जो आरोप केला, आक्षेप घेतलेला की 341चं उल्लंघन केलं, या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पेशल म्हणजे अवलोकन केलेलं आहे. डिमिंग फिक्शन अँड फॅक्ट ऑफ आर्टिकल 341 क्लॉज 1 अँड क्लॉज 2 हे त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं चेन्नई या केसमध्ये जे फिक्शन होतं, जे म्हणजे त्यांनी खऱ्या अर्थानं वास्तवाच्या बेसवर, फॅक्ट बेसवर जे काही तपासायला पाहिजे होतं ते तपासलं नाही, त्यामुळे तो निकाल तशा पद्धतीने आला. हे सुप्रीम कोर्टाच्या 7 बेंचच्या जजेसच्या खंडपीठाने 6-1 न ते मान्य केलं की या ठिकाणी जे फिक्शन आणि फॅक्ट आहे या सगळ्या गोष्टीचा त्यांनी बाकायदा पुराव्यानिशी त्या ठिकाणी सिद्ध केलेला आहे. परंतु ज्यांनी या संदर्भात आरोप केलेला आहे सुप्रीम कोर्टावर त्यांनी मात्र या गोष्टीकडे कानाडोळा केलेला दिसतो. मी म्हणजे 2 दिवसाच्या पूर्वी डॉक्टर सुखदेव थोरात म्हणून आहे जे की युजीसीचे अध्यक्ष राहिलेले आहेत, माजी अध्यक्ष आहेत युजीसीचे, 1 तास 25 मिनिट जवळपास त्यांनी त्यांचं लेक्चर दिलेलं आहे आणि तेही आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधामध्येच बोललेले आहेत. त्यांनी ज्या काही गोष्टी मी त्यांच्या ऑब्झर्व केल्या
आणि त्या ऑब्झर्वेशन मधून आता त्यांच्या प्रत्येक गोष्टी मी काढलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी जर या ठिकाणी आपल्याला त्यांनी साऊथ ब्युरो कमिशन असेल, त्यानंतर सायमन कमिशन असेल, त्यानंतर पुन्हा पॅक्टचं त्यांनी उदाहरण दिलं, त्यानंतर त्यांनी गोलमेज परिषदांचं उदाहरण दिलं, त्यानंतर त्यांनी अनुसूची कशा बांधल्या त्याचंही उदाहरण दिलं. अनुसूचीमध्ये आपण जे सुरुवातीला चर्चा केली अनटचेबिलिटी आणि तो जो बेस आहे सोशल डिस्क्रिमिनेशनचा त्याचाही त्यांनी उल्लेख केला. आणि त्यांनी त्या ठिकाणी जे बाकी विवरण केलेलं आहे त्यांनी तुलनात्मक केलं. आणि ती तुलना करत असताना त्यांनी काय केलं की आरक्षण वर्गीकरण होत असताना खऱ्या अर्थानं त्यांनी हे गृहीत धरलं नाही की आरक्षण वर्गीकरण म्हणजे आरक्षण वर्गीकरण झाल्याच्या नंतर याच्यातली कुठलीही जात डिशेड्युलाइज होणार नाही, हे त्यांनी लक्षात घेतलं नाही. दुसरी गोष्ट, आरक्षण वर्गीकरण झालं म्हणजे यामध्ये कुठलीही सवर्ण जात इन्व्हॉल्व्ह केले जाणार नाही, दुसरी जात यामध्ये येणार नाही. त्यामुळं यामधून त्यांनी जे काही भीती व्यक्त केली ती भीतीही त्या ठिकाणी बेबुनियाद सिद्ध होते की जर त्यामध्ये दुसरी एखादी प्रबळ सवर्ण जात टाकली असती तर त्यांनी या ठिकाणी ते त्यांची भीती जायज ठरली असती किंवा घटनात्मक ठरली असती की खरोखरच त्या ठिकाणी कुठंतरी या आरक्षणाच्या घटनात्मक तरतुदीचं उल्लंघन सुप्रीम कोर्टाने केलं. परंतु त्यांनी जी तुलना केली ती तुलना त्यांनी सांगितलं की एखाद्या ठिकाणी जर समजा अनुसूचित जातीच्या किंवा जमातीच्या व्यक्तीने जर आज हे मार्केटमध्ये दुकान टाकलं आणि ती माहीत पडलं की या जातीचं आहे तर त्या दुकानावर कोणी जात नाही. आपला जो आरोप आहे तो निश्चित खरा आहे. दिस इज रिअल फॅक्ट, दिस इज रिअल फॅक्ट. परंतु आपण या सगळ्या गोष्टी करत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षण वर्गीकरण हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधल्या आहेत त्या जातीच्या संदर्भाने होणार आहे. त्यामुळे त्यामध्ये कुठली नवी जात येणार नाही. त्यामुळे ही जी तुलना आहे, बाह्य जातीची जी तुलना आहे ती जरी योग्य असली तरी ती या ठिकाणी मात्र लागू ठरत नाही. या ठिकाणी ती बेबुनियादी ठरते. या ठिकाणी घटना तिला कुठलाही आधार राहत नाही. त्यामुळे आपल्यासारखे जे बुद्धिवंत आहेत, घटनातज्ञ आहेत किंवा एका महत्वाच्या संवैधानिक पदावर बसलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीचं विचारपूर्वक जे विवेचन करून आपली मतं मांडली पाहिजे. आणि आपल्या मतामुळे खऱ्या अर्थानं शोषित वंचितांची मुस्कटदाबी होणार नाही, त्यांची फरफड होणार नाही, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, हे आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही सगळ्या सुशिक्षित आणि बुद्धिजीवी लोकांची नैतिक जबाबदारी आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिलेली नैतिक जबाबदारी आहे ती त्यांनी खऱ्या अर्थाने या माध्यमातून समजून घेतली पाहिजे. आणि जर भारतीय राज्यघटना आणि बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेमध्ये जर हे असेल तर मग ही सर्व मंडळी तर काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरपेक्षा मोठी ठरत नाही किंवा भारतीय राज्यघटनेपेक्षा मोठी ठरत नाही. किंवा मग जे सुप्रीम कोर्टाचं जे ज्युडिशियल बेंच आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि हा योग्य निकाल त्या ठिकाणी दिलेला आहे. हा निर्णय त्यांनी जो दिलेला ऐतिहासिक निर्णय आहे आणि खऱ्या अर्थाने इथल्या वंचितांची होणारी मुस्कटदाबी त्यांनी त्या ठिकाणी त्या निकालाच्या माध्यमातून थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे या सर्व जबाबदार जाणकार मंडळींनी समजून घेतलं पाहिजे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वर्गीकरणातील जातींचा कुठल्याही जातीचा हा वैयक्तिक भांडण नाहीये. हे खऱ्या अर्थानं त्यांच्या हिस्साची लढाई आहे. ज्यांना तो हिस्सा मिळाला त्यांना तो हिस्सा इतरांना शेअर करू वाटत नाही आणि ज्यांना तो मिळालाच नाही, ज्यांच्या पोटामध्ये आज आग आहे, पोटाची आग भिडे मस्तकी तेव्हा उभे राहती चंग, हे जे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं कवन आहे त्यामध्ये त्यांनी जे पोटाची आग, भुकेल्या पोटाला अन्न हे भगवान असतं आणि ते जर मिळालं नाही तर त्यांची जी फरफड होती त्या भुकेल्या पोटाच्या विरुद्ध त्यांचा जो हिस्सा आहे तो त्यांना मिळाला नाही, त्यांचा तो आक्रोश आहे. तो हिस्सा मिळाला नाही त्यांचा तो आक्रोश आहे. खऱ्या अर्थानं एक जबाबदार आणि खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेचे एक जबाबदार नागरिक म्हणून या सर्व जाणकार मंडळींनी त्यांचा तो आक्रोश, त्यांचं जे अर्थ हाक आहे ती समजून घेणं गरजेची होती. परंतु घटनेच्या नियमाचा चुकीचा अर्थ लावून जर त्यांची दडपशाही किंवा मुस्कटदाबी करण्याचं जर यांनी ठरवलेलंच असेल तर मग आपल्याला या ठिकाणी आपली बाजू प्रकर्षाने मांडल्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. आता होमोजिनियसच्या संदर्भामध्ये त्यांनी जे सांगितलेलं मी ते या अगोदर सांगितलं. त्यांचा जो आक्षेप होता तो सुप्रीम कोर्टाच्या 2020च्या जे 5 बेंचच्या खंडपीठानेच तो जो आरोप आहे त्यांचं जे उत्तर दिलेलं आहे. आणि मी बघितलं ते सुखदेव थोरात जे आहेत, डॉक्टर सुखदेव थोरात साहेब जे आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने ईव्ही चेन्नी या केसच मांडणी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या व्यतिरिक्त दुसरं काही त्यांनी केलेलं नाही. त्यांनी पुढचे जे निकाल आहेत ते काळजीपूर्वक त्या ठिकाणी वाचले नसावेत असं मला त्यांच्या एकंदरीत विवेचनावरून वाटलं. आता या लोकांचं दुसरा काय आक्षेप आहे? दुसरा आक्षेप आहे की आरक्षण वर्गीकरण जर झालं तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती जे प्रवर्ग आहेत यांच्यामध्ये जे आहे ती फूट पडेल. आता प्रश्न असा आहे
की जर एकमेकाचा सन्मान जर केला तर फूट पडण्याचा प्रश्नच येत नाही. कारण इथल्या ओबीसी मध्ये ज्यावेळेस आरक्षणाचं वर्गीकरण NT1 NT2 अशा पद्धतीने जे वर्गीकरण झालं तर ते सगळी लोक समाधानी आहेत. त्यांना वेगवेगळं आरक्षण त्या ठिकाणी डिवाइड करून दिलं तर ती सगळी लोक त्यांच्या प्रगतीमध्ये खुश आहेत. आणि ते त्यांच्या प्रगतीमध्ये खुश असल्यामुळे काय झालं की त्यांची प्रगतीही झाली आणि त्यांच्यामध्ये असणारा अंतर्गत जो कलह आहे तो कलह कुठं ना कुठं थांबलेला आहे. सेम थिंग आहे की अनुसूचित जातीचे ज्यावेळेस डिवायडेशन होईल किंवा या ठिकाणी या जातीमध्ये खऱ्या अर्थानं जी फूट पडेल अशी जी भीती व्यक्त केली जाते. वर्गीकरण म्हणजे फूट नाही तर वर्गीकरण म्हणजे प्रत्येक जातीचा एकंदरीत जे स्वरूप आहे त्यांची जी बॅकवर्डनेस आहे किंवा त्यांच्यामध्ये जे काही अतिवंचित घटक आहेत त्या वंचित घटकाला लाभ देण्यासाठी केलेली ती तडजोड आहे. याच्या पलीकडे त्याचा जास्त अर्थ आपण लावू शकत नाही. जे याच्या पलीकडे अर्थ लावतील ते धूर्त आहे. त्यांना काही त्यांचा जो मोठा आहे तो साफ नाहीये हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की याच्यामध्ये त्यांचा हा जो आक्षेप आहे तो आक्षेप आहे तो वर्गीकरण झाल्याच्या नंतर या जातीमध्ये कुठेही फूट पडणार नाही. तर प्रत्येक जात ही ज्या गोष्टीमुळे असंतुष्ट आहे त्यांना जो प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ते मिळालं नाही म्हणूनच असंतुष्ट आहे. त्यांचे प्रतिनिधी प्रशासकीय व्यवस्थेत नाहीत. त्या ठिकाणी त्यांचा बॅकलॉग जर भरला गेला तर निश्चितच आहे की त्यांची ते समाधानी होतील. आणि प्रत्येक मग अनुसूचित जातीमध्ये सक्षम विचाराची जर लोक आले तर खऱ्या अर्थानं अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये एक वाक्यता येईल आणि भारतीय राज्यघटना समजून घेऊन तिचे जे ध्येय धोरण आहेत त्या ध्येय धोरणावर वाटचाल करण्यासाठी हे सर्व सक्षम होतील. मानसिक बौद्धिक आर्थिक दृष्ट्या हे सक्षम होतील. ही बाब त्यांनी या अनुषंगाने लक्षात घेतली पाहिजे. म्हणून या ठिकाणी तशा पद्धतीचं काहीही होणार नाही हा त्यांचा आक्षेप बेबुनियादी इथंही ठरतोय. दुसरी गोष्ट आहे की आर्टिकल 16(4)(2) क्लॉज 4 आणि क्लॉज 2 आणि आर्टिकल 14 याचं उल्लंघन होईल असा त्यांचा आरोप आहे. बाबा आर्टिकल 14 म्हणजे काय? या ठिकाणी दर्जाची समानता असा उल्लेख भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. मग प्रश्न आहे की एका प्रवर्गामध्ये एक जात जर त्या ठिकाणी प्रबळ असेल, एक जात जर त्या ठिकाणी विमान खरेदी करू शकत असेल किंवा ते वेगवेगळे मोठमोठाले उद्योगधंदे त्यांच्याकडे असतील आणि दुसऱ्या जातींना खाण्यासाठी भाकर नसेल किंवा त्या जाती कुठंतरी म्हणजे भयान अवस्थेमध्ये जीवन जगत असतील वंचित अवस्थेमध्ये तर ही इक्वॅलिटी ठरणार आहे का? मग जर ही इक्वॅलिटी ठरत नाही तर आर्टिकल 14चं पालन करण्यासाठी किंवा त्या तरतुदीला प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्हाला यांच्यासाठी काहीतरी तडजोडी केल्या पाहिजेत का नाही हेच तर भारतीय राज्यघटना सांगते. आणि तोच निकाल आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. मग जर सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिलेला आहे तर तो घटनाबाह्य ठरतो कसा? जर या ठिकाणी प्रत्येक जातीची आर्थिक स्थिती सुधारून जर त्या आर्थिक समान होत असतील सामाजिक समता त्यांच्यामध्ये प्रस्थापित होत असेल या अनुषंगाने तर आर्टिकल 14चं तिथं उल्लंघन होत नाही. 16 क्लॉज 4 आणि क्लॉज 2 मध्ये काय सांगितलेलं आहे की जर राज्याच्या निदर्शनास काही बाबी आल्या की काही समाज जे आहेत ते वंचित आहेत उपेक्षित आहेत त्यांच्यासाठी काही विशेष तरतुदी केल्या गेल्या पाहिजेत तर ते तशा करू शकतात. अशा अनुषंगाने ते जे आर्टिकल 16 आहे मग त्याचं उल्लंघन कुठं होतंय? सुप्रीम कोर्टाने राज्याला उपवर्गीकरणासंदर्भात परवानगी दिलेली आहे. आता परवानगी देत असताना वर तुम्ही 341 संदर्भात जे काही उल्लंघन होतोय ही जी ओरड चाललेली आहे किंवा हा जो एकंदरीत जो म्हणजे जो प्रपंच सुरू आहे त्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने कुठल्याही प्रकारे घटनात्मक तरतुदीचा उल्लंघन होईल अशा पद्धतीचं कोणतंही काम केलेलं नाही. आता जस्टिस गवई साहेब यांच्या खंडपीठाने 4-3 क्रीमी लेअर संदर्भामध्ये तो निकाल एक दिलेला आहे. परंतु त्या संदर्भामध्ये हा निकाल आला तुम्हाला मी सांगतो की आरक्षण वर्गीकरणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात निकाल आल्याच्या नंतर 100 खासदाराचं डेलिगेशन हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेलं आणि त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली की हा निकाल म्हणजे क्रीमी लेअरची जी मागणी आहे ती आम्हाला मान्य नाही ती लागू करता कामा नाही. आणि त्यांना तशा पद्धतीचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं आणि जे अश्विनी वैष्णव म्हणून जे त्यांचे मंत्री आहेत त्यांनीही त्या ठिकाणी जाहीरपणे त्याची तसं आश्वासन दिलं की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय राज्यघटनेमधल्या रिझर्वेशन प्रोसेसमध्ये कुठलाही बदल करणार नाहीत किंवा क्रीमी लेअर लावणार नाहीत अशा अनुषंगाने त्यांना आश्वासन दिलेलं आहे.
पण दिल्याच्या नंतरही मग जर समजा तुम्हाला क्रिमी लेअरच्या संदर्भात आक्षेप असतील, क्रिमी लेअर चुकीचं वाटत असेल, ते तुम्हाला ते आश्वासन दिल्याच्या नंतर मग तुम्ही उपवर्गीकरणाच्या विरुद्धही गदारोळ का ओकताय? मग तुम्ही 21 ऑगस्टला त्या ठिकाणी भारत बंदची जी घोषणा केलेली आहे ही का करताय? याचा अर्थ या देशामध्ये जी संवैधानिक यंत्रणा आहे ती आपल्याला मान्य नाही का? या देशामध्ये असणाऱ्या मायावती, ज्यांना संपूर्ण मागासवर्गीय समाज हा स्वतःचा म्हणजे त्या ठिकाणी नेता मानत होती, बाळासाहेब आंबेडकर असतील त्यांनाही या ठिकाणी सर्वजण नेता मानत होते, या ठिकाणी जे चंद्रशेखर म्हणून आहेत भीम आर्मीचे रावण म्हणून ज्यांना मांडले जाते, त्यांनी या विरोधात भूमिका घेतलेली आहे. चिराग पासवान हे दलितांचे नेते म्हणून त्या ठिकाणी होते. या सगळ्या लोकांनी जर एकंदरीत आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात जी भूमिका घेतली तर यांनी एकंदरीत त्या ठिकाणी स्पष्टपणे जाहीर केले पाहिजे की ते सामाजिक न्यायाच्या विरुद्ध आहेत का? कारण त्यांचे जेवढे काही त्यांनी आरोप केलेले ते घटनात्मक दायऱ्यामध्ये कुठेही बसत नाही. मग जर ते घटनात्मक दायऱ्यामध्ये बसत नाहीत आणि तुम्ही जर या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या समाजामध्ये प्रभावी नेते असतात तर जया अंगी मोठेपण तया याचना कठीण असं म्हटलं जातं. तुम्ही जर या ठिकाणी खऱ्या अर्थानं एवढे मोठे व्यक्तिमत्व असतात तर तुमची पोटदुखी काय आहे ते स्पष्ट केलं पाहिजे. कारण तुम्ही ज्या वेळेस एखाद्या घटनेसंदर्भामध्ये मोघम बोलणार आहेत किंवा तुम्ही जर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं चुकीच्या पद्धतीने जर बोलणार असताल, घटनात्मक बाबी किंवा तरतुदीचा रेफरन्स न देता जर तुम्ही बोलणार असाल आणि केवळ त्याचा बाऊ करणार असतात तर याचे दूरगामी पडसाद हे समाज मनावर उमटत असतात. कारण समाजातील प्रत्येक माणूस हा भारतीय राज्यघटना वाचत नाही. समाजातील प्रत्येक माणूस हा सुप्रीम कोर्टाच्या 6-1 खंडपीठाने 7 जजेसच्या खंडपीठाने दिलेला 565 पानाचा जो निकाल आहे तो निकाल ते वाचू शकणार नाहीत. ते त्यांच्या आंतरिक प्रश्नाने कुठंतरी म्हणजे गुंतलेले असतात. मग अशा अवस्थेमध्ये तुम्ही केलेल्या स्टेटमेंटमुळे जर त्यांच्यावर दूरगामी परिणाम झाला आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं इरिटेट झालेला जो समाज असतो त्यांच्यामध्ये जर गैरसमज पसरले आणि गैरसमज पसरल्याच्या नंतर जर खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर भारतीय राज्यघटनेचे जी एकंदरीत जी चौकट आहे त्या कुठेतरी आपलं हे जर अनकॉन्स्टिट्युशनल होत असेल, घटना बाह्य ठरत असेल तर याचा आपण अंतर्मुख होऊन विचार करणार आहोत की नाही हे या सर्व नेत्यांनी विचार केला पाहिजे. की आपण 21 ऑगस्टला जो मोर्चा लावलेला तुमचं 100 जणांचं डेलिगेशन, तुम्ही म्हणताय की हा अनुसूचित जाती वर्गीकरण हा जो निकाल आहे तो घटनाबाह्य आहे, सुप्रीम कोर्टाने याचं उल्लंघन केलं, 341चं उल्लंघन केलं, सुप्रीम कोर्टाने 366चं उल्लंघन केलं, सुप्रीम कोर्टाने 14चं उल्लंघन केलं, आर्टिकल 14चं. अशा पद्धतीने आपण जी मांडणी करत आहेत, मला सांगा की जर तुम्ही 21 तारखेचा जो बंद या ठिकाणी पुकारलेला आहे या बंदच्या संदर्भामध्ये जर विचार केला तुमच्याकडे 100 आमदार खासदार त्या ठिकाणी कुठून आले? जर इथलं आरक्षण रिझर्वेशन प्रोसेस जर इथल्या प्रत्येक जातीपर्यंत जर खऱ्या अर्थानं त्यांची सामाजिक उन्नती करण्यासाठी पोहोचत असेल तर वर्गीकरणाचा निकाल आल्याच्या नंतर या वंचित जातीच्या संदर्भामध्ये किती डेलिगेशन आजपर्यंत माननीय पंतप्रधानांना भेटले? 10 आमदार तर पाहिजे, 10 खासदारचं डेलिगेशन तर यांच्या मार्फत भेटायला पाहिजे होतं. जर 10 खासदारांचं डेलिगेशन यांच्या मार्फत भेटू शकत नाही याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की यांचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं किती प्रमाणामध्ये हे पिछडलेले आहेत. जे वंचित उपेक्षित घटक आहेत ते किती प्रमाणात पिछडलेले आहेत. आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधामध्ये तुम्ही बघा जे काही भूमिका घेताना दिसत आहेत ती सगळी लोक तज्ज्ञ आहेत. पण तज्ज्ञ आहेत तरी ती लोक सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ज्या निकालामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीचा त्या ठिकाणी दिशाभूल करण्याचाच प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला करताना दिसतील. हेही या निमित्ताने आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता दुसरा यांचा आरोप परत काय असतो, या सगळ्या तज्ज्ञ मंडळीचा आरोप असतो की सुप्रीम कोर्टाने आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये जे कोलेजियम आहे, कोलेजियम प्रक्रिया जी आहे ती तशीच ठेवली आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला आरक्षण वर्गीकरणाचा निकाल दिलेला आहे. हे दोन्ही जे प्रश्न आहेत, जी तुलना आहे ती वेगवेगळी आहे. कोलेजियमच्या संदर्भात जर आपले आरोप असतील तर ते आरोप योग्य जर असतील तर त्यावर आपण लढा उभा करा, तुमच्यासोबत आम्हीही त्या लढ्यामध्ये सोबत असू. परंतु कोलेजियम ही सुप्रीम कोर्टाची आंतरिक बाब आहे, परंतु आरक्षण उपवर्गीकरण ही इथल्या वंचित उपेक्षित
कमजोर घटकासाठी आशेचा किरण आहे. त्यांच्या ज्या एकंदरीत ज्या इथं ज्या त्यांच्या वेदना ज्या खऱ्या अर्थानं प्रकर्षाने या ठिकाणी जाणवत आहेत त्याच्यावरचा तो मलम आहे. त्यामुळे या दोन्हीची तुलना करून आपण दिशाभूल करण्याचा प्रयत्न कृपया करू नका. कारण आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत असताना, भारतीय राज्यघटनेला मानत असताना, इथल्या साधू संत आणि इथल्या महापुरुषांना मानत असाल तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय राज्यघटनेनं जी काही चतुर्सूत्री घालून दिलेली आहे ती न्याय, स्वतंत्र, समता आणि बंधुत्व आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहात हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आणून देणं हे आमचं नैतिक सामाजिक दायित्व आहे. त्यामुळे कॉलेजियम जर चुकीचं असेल तर त्या विरुद्ध लढा. दुसरा तुमचा आरोप आहे की अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा जो बॅकलॉग आहे तो भरलेला नाही. तो भरलेला नसेल तर आरक्षण वर्गीकरण झाल्याच्या नंतर जर तो भरलेला नसेल त्याच्यावर लढा उभा राहत असेल तर त्या लढ्यात आम्ही पण सोबत असू आणि तो भरल्याच गेला पाहिजे अशी मागणी आमची ही आहे. त्यामुळे आरक्षण वर्गीकरण झाल्याच्या नंतर प्रत्येकाला न्याय मिळणार आहे. बॅकलॉग हा सगळ्यांच्या त्या ठिकाणी भरला नाही तर सगळ्या जातींचं त्यामध्ये नुकसान आहे. त्यामुळे बॅकलॉग भरण्यासाठी यानंतरही आपल्याला प्रयत्न करता येतील. या सर्व ज्या बाबी आहेत या अनुषंगाने आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. हे आमच्या जे काही आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधामध्ये ज्यांनी दंड थोपटलेले आहेत किंवा ज्यांनी चुकीच्या पद्धतीने भ्रम पसरवण्याचा प्रयत्न ते करत आहेत त्यांना मी या ठिकाणी या घटनात्मक तरतुदीच्या आधारे सांगू शकतो की या सर्व ज्या बाबी आहेत आपण जे पतंगड या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत हे चुकीचं आहे. आणि या सर्व ज्या गोष्टी आहेत या गोष्टी जर आपण खऱ्या अर्थानं जर लक्षात घेतल्या आणि आपण जर बघितलं की आपण जर इतिहासामध्ये गेलो की 1902 मध्ये राजश्री शाहू महाराजांच्या माध्यमातून जे काही रिझर्वेशनच्या संदर्भात त्यांनी भूमिका घेतलेली होती त्यांनी कमजोर घोडे आणि सशक्त घोडे असं उदाहरण दिलेलं होतं. मध्यंतरी हे आपण याचा दायरा आणखीन वाढला, आणखीन खोलात आपल्याला जाण्याची वेळ आली आणि त्यामुळे त्यांनी जे दिलेलं होतं तर त्याचा निकष काय होता? त्यांचाही मोठा होता सामाजिक न्याय. म्हणजे या ठिकाणी सर्व साधू संत असतील या महापुरुष असतील या सगळ्या लोकांच्या ज्या विधायक भूमिका होत्या त्या भूमिका होत्या की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेचेच जाणावा. मग या सगळ्यांची विचारसरणीचे जर आपण पाईक असाल आणि खऱ्या अर्थानं आपण शोषित वंचितांची मुस्कटदाबी आपल्याला करायची नसेल तर आपण भारतीय राज्यघटनेच्या प्रत्येक बाबीमध्ये जे काही उल्लेख केलेला आहे त्या प्रत्येक बाबी समजून घेतल्या पाहिजे. या बाबी जर आपण समजून घेतल्या तर काय होणार आहे? आपल्या हातून चुकीचं काम होणार नाही. आपल्या हातून शोषित वंचितांची मुस्कटदाबी होणार नाही. शोषित वंचितावर अन्याय होणार नाही. या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि आपलं जर मनाचं मोठेपण आपण जर खऱ्या अर्थाने या ठिकाणी दाखवलं तर काय होईल? आपल्याला या सगळ्या घटनात्मक तरतुदीचा चुकीचा अर्थ लावण्याचीही गरज पडणार नाही. आणि जो कलह आपण जे म्हणताय की आरक्षण वर्गीकरणामुळं अनुसूचित जातीचं आरक्षण संपेल. आता आरक्षण कसं संपेल? वर्गीकरण जर झालं तर काय होणार आहे? फार तर जर त्या ठिकाणी अ ब क ड असे वर्गीकरण जर केलं सुप्रीम कोर्टाच्या जो निकाल आहे त्याप्रमाणे जर राज्यांनी त्या राज्यामध्ये जर तसं वर्गीकरण केलं तर काय होणार आहे? इथल्या ज्या डॉमिनेटिंग आणि प्रबळ जाती आहेत त्यांचा जो एकंदरीत आरक्षणामध्ये जो लाभ आहे तो लाभ थोडा मर्यादित होईल. आणि तो लाभ जर मर्यादित झाला तर निश्चितच काय होणार आहे? ज्या अतिवंचित जाती आहेत, जे समाज कमजोर आहे त्यांच्याकडे तो लाभ जाणार आहे. तो लाभ कुठल्याही ओबीसी कडे जाणार नाही, ओपन कडे जाणार नाही. याही बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. मग आपण विनाकारणच हा टाहो फोडण्यात काय अर्थ आहे की त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ते म्हणजे वर्गीकरण झालं तर ते आरक्षण संपेल, आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही. हे सगळे जे आरोप आहेत ते बेबुनियादी आहेत. आपण प्रत्येक बाब डिनोट करत असताना आपल्याला इतिहासामध्ये जे काही म्हणजे आपण सोशल डिस्क्रिमिनेशन त्यावेळेस अनुसूची तयार करत असताना जो सोशल डिस्क्रिमिनेशनचा जो क्रायटेरिया गृहीत धरलेला होता त्याच्यानंतर यामध्ये त्या प्रवर्गामध्ये ज्या जाती आहेत त्या जातीमध्ये बदल संभवत नाही. आपल्या एकंदरीत मांडणीवरून असं दिसतं की त्यामध्ये काहीच बदल संभवत नाही. मग त्या भारतीय राज्यघटनेमध्ये अनुसूचित जाती आयोग निर्माण करण्याची गरज का पडली? अनुसूचित जाती आयोग का निर्माण केला? त्याचं कारण आहे की या अनुसूचित जाती संदर्भामध्ये त्यांनी अभ्यास केला पाहिजे. जो अभ्यास खऱ्या अर्थाने इथल्या अनेक घटनात्मक आयोगांनी निवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वातील अनेक घटनात्मक आयोगांनी केला आणि तसे रिकमेंडेशन त्यांनी त्या आयोग अहवालामार्फत या ठिकाणी शासनाकडे केलेले आहेत.
आपल्याला माहित असायला पाहिजे की तामिळनाडूमध्ये एक जात आहे अरुण थत्तियार म्हणून. या संदर्भामध्ये डीपली अनेक बाबी त्या ठिकाणी ते म्हणजे त्या ठिकाणी महिला साफ करण्याचं काम करत होते. आणि तामिळनाडू सरकारच्या ज्यावेळेस ती बाब लक्षात आली, त्यांनी त्या ठिकाणी ते सर्व ज्या बाबी आहेत त्या अहवालाच्या नंतर त्यांना ज्यावेळेस समजल्या, त्यावेळेस त्यांनी त्यांच्यासाठी वेगळं 3% आरक्षण लागू केलं. आणि जे इतर जे आरक्षण आहे त्यामध्ये मग ते ओपन मधूनही स्पर्धा करू शकत होती. तर त्यामध्ये खऱ्या अर्थानं ते आरक्षण लागू झाल्याच्या नंतर तिथल्या अरुण थत्तियार मध्ये जे प्रशासकीय व्यवस्थेमध्ये त्यांचे जे बदल झाले ते खूप म्हणजे ऐतिहासिक बदल झाले. आणि ते ऐतिहासिक बदल झाले कशामुळे झाले, तर ती तरतूद त्या ठिकाणी राज्य शासनाने मान्य केली आणि ते कायदा करून तसं लागू केलं. कायदा करून ते लागू केल्यामुळे 3% त्यांच्यामध्ये त्यांचे जे डॉक्टर जे म्हणजे स्वातंत्र्य प्राप्त झाल्यापासून तर हा कायदा बनेपर्यंत जे 17 डॉक्टर होते त्या डॉक्टरची संख्या त्यांची वाढून पार 68 पर्यंत ते डॉक्टरांची संख्या त्यांची अवघ्या 2-3 वर्षामध्ये जाते. म्हणजे काय होतंय की या सगळ्या गोष्टी जर एकत्र असताना या सगळ्या समाज म्हणजे जातीमध्ये जर अशा पद्धतीनं जर विषमता निर्माण होत असेल, सामाजिक विषमता निर्माण होतील, एक जात स्ट्रॉंग होत असेल, दुसरी जात त्यापेक्षा कमजोर राहत असेल, किंवा काही जाती त्या आरक्षणाचं त्यांची ओळखच नसेल. आज ही अनुसूचित जातीमध्ये 56 जातीपैकी काही जाती अशा आहेत की त्या जातींना स्वतःच या आरक्षणामध्ये नेमकं काय आहे तेच माहित नाही, कशासोबत खातात तेच माहित नाहीये. मग या जातींना जागवण्याचं नैतिक जबाबदारी कुणाची होती, तर या प्रबळ जातींची होती, अनुसूचित जाती आयोगाची होती. त्यांनी हे सगळं अन्वेषण करायला पाहिजे होतं. आर्टिकल 338 मध्ये असणारा जो आयोग आहे ते वाचा. आमचे जे आरोप करणारे किंवा विरोध आक्षेप घेणारे जे बांधव आहेत, बांधवांनो हे वाचा, हे वाचा. तुमचा आमचा कुठलाही शेतीचा वाद नाही किंवा घराच्या कुठल्या वाटणीचा वाद नाही. आपण साधं बघतोय की आपल्या घरामध्ये 2 सख्खे भावंड असले, त्यांच्यामध्ये जर कुठं कुठं तरी म्हणजे वाटणीचा वाद जर गेला तर ते व्यवस्थित वाटणी केल्याशिवाय तो वाद मिटत नाही. त्याच्यामुळे आरक्षण वर्गीकरण ही तो हक्काचा किंवा त्यांचा जे लाभ आहे तो लाभाचाच हा लढा आहे. आणि हा लाभ जर वंचित जातीपर्यंत गेला तर त्या असमाधानी राहणार नाहीत. आणि जर समजा थोडा कमी झाला तर डॉमिनेटिंग जाती काही त्या ठिकाणी भिके कंगाल होणार नाहीत, तर आपलेच बांधव त्या ठिकाणी आपल्या बरोबर येतात. याचं तर तुम्हाला उलट समाधान पाहिजे, आपल्याला समाधान पाहिजे ना. जर तुमच्या मनामध्ये खरंच मोठेपणा असेल, तुम्ही जर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जर या कमजोर जातीवर दडपशाही करत नसाल, तर मात्र निश्चितच तुम्ही या गोष्टीचं स्वागत केलं असतं, जे की तुम्ही केलं नाही. तर दुसरा मुद्दा मी या ठिकाणी जाणीवपूर्वक काढतोय. मला एक सांगा की सुप्रीम कोर्ट हे काय, म्हणजे सुप्रीम कोर्ट हे संवैधानिक संस्था आहे आणि सुप्रीम कोर्टाकडे सर्वोच्च अधिकार आहेत या सगळ्या गोष्टीचं अर्थ लावण्याचे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी पाहण्याचे पूर्ण अधिकार आहेत सुप्रीम कोर्टाला. ती एक सर्वोच्च संस्था आहे. ती कुण्याही राज्याने कुण्याही संसदेने इव्हन कायदा केला तर त्याचाही आढावा घेऊ शकतं सुप्रीम कोर्ट. ते जर पब्लिक म्हणजे नागरिकांच्या हक्काच्या विरोधात जात असेल तर सुप्रीम कोर्ट त्यामध्ये इंटरव्हेन करू शकतं. अशा पद्धतीचे पॉवर त्या सुप्रीम कोर्टाला भारतीय राज्य घटनेने दिलेले आहेत. आणि त्या सुप्रीम कोर्टावरती ही सगळी लोक आक्षेप घेतात. म्हणजे प्रश्न आहे की आक्षेप घेतात काय, सुप्रीम कोर्टाने जे काही 565 पानाच्या जजमेंट मध्ये ज्या काही घटनात्मक तरतुदी दिलेल्या आहेत त्या सर्व घटनात्मक तरतुदीकडे कानाडोळा करून हे डायरेक्ट आक्षेप घेतात. मग जर आपण या सगळ्या आक्षेप घेत आहेत तर जर सुप्रीम कोर्ट असेल, संसद असेल, या सगळ्यांनी जर सांगितलं असतं बाबा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांनी काय करावं, त्यांच्यामध्ये जर हे काही म्हणजे अशा पद्धतीचं जर त्या ठिकाणी जर असमानता असेल किंवा त्यांच्यामध्ये जर समस्या निर्माण झाल्या असतील तर त्यांनी त्यांच्या पातळीवर बसावे आणि सामाजिक न्याय कसा निश्चित होईल ते ठरवावे. जर अशी जर दायित्व जर आमच्या या सर्व प्रबळ जातीच्या बांधवांकडे जर दिल्या असत्या तर मला सांगा काय चित्र असतं. या ठिकाणी यांनी खऱ्या अर्थानं वंचित उपेक्षितांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला असता का, आणि जर केला असता तर मग आता आरक्षण वर्गीकरणाला काय विरोध होतोय. जर आपल्याकडे तो मोठेपणा असेल तर आपण याचा विचार करा की जर आपल्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर जर आपण असा आक्षेप घेत आहेत आणि आपण जर त्या ठिकाणी भारत बंद करण्याची घोषणा करत आहोत
तर हा जो भारत बंद भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, स्वतःचा विरोध करण्याचा अधिकार दिलेला आहे. निश्चित त्या अधिकाराचा आपण वापर करा, परंतु वंचित उपेक्षितांची मुस्कटदाबी करण्यासाठी, कमजोरावर त्या ठिकाणी जबरदस्ती करण्यासाठी हा या पद्धतीने जर अशा पद्धतीने जर हे सगळं होत असेल तर हे चुकीचं आहे, हे मला दाखवायचंय. आणि ते आर्टिकल 14चं बी उल्लंघन करतं आणि भारतीय राज्यघटनेची जी जो मोटो आहे त्या मोटोचंही उल्लंघन करते. मग जर भारतीय राज्यघटना जर अशा पद्धतीने खऱ्या अर्थानं इथल्या सर्व नागरिकांच्या प्रति उत्तरदायित्व म्हणून जर काही मापदंड घालून देत असेल तर याचं पालन करणं आमचं नैतिक दायित्व नाही का? आपण या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा आणि आपण जी भूमिका घेतलेली आहे, एकंदरीत जी भूमिका आहे म्हणजे 21 तारखेला भारत बंदची, या भूमिकेला तर अनुसूचित जातीतल्या महाराष्ट्रातील 56 जातीचा विरोध असणार आहे. भलेही यातल्या काही कमजोर जाती अशा आहेत की त्यांना स्वतःच्या दररोजच्या खाण्यापिण्याचे वांदे असल्यामुळे त्यांना हेच दुःख सोसावणार, तर स्वतःची बाजू मांडायची कधी हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे जाणीवपूर्वक फेसबुक लाईव्ह येऊन त्यांच्यापर्यंत त्यांचाच आवाज पोहोचला पाहिजे म्हणून आम्ही हा प्रपंच करत आहोत. त्यामुळे या 56 जातीचा आणि एकंदरीत पूर्ण भारतभर जर आपण विचार केला तर प्रत्येक राज्यामधील ज्या वंचित जाती आहेत त्या बहुसंख्यक जातीचा 21 तारखेच्या भारत बंदला विरोध असणार आहे. आपल्याला माहित असायला पाहिजे की सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्या सुप्रीम कोर्टाचा निकाल मी या ठिकाणी मातंग समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचा प्रवक्ता म्हणून या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि माननीय सुप्रीम कोर्टाने खऱ्या अर्थाने इथल्या शोषित वंचित उपेक्षितांच्या ज्या वेदना समजून घेतलेल्या आहेत त्या वेदना समजून घेऊन खऱ्या अर्थानं जो फॅक्ट बेस, त्यातलं फिक्शन बाजूला करून जो फॅक्ट बेसचा जो निकाल आहे तो दिलेला आहे तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी अभिनंदनास पात्र आहे आणि त्यांचं करावं तेवढं स्वागत कमी आहे. म्हणून आता हा जो उपवर्गीकरणाचा किरण बाहेर आलेला आहे त्यामुळे निश्चितच वंचित उपेक्षित जातींना या ठिकाणी न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. आता या ठिकाणी बऱ्याच मी काही कमेंट बघितल्या, काही तज्ञांच्या कमेंट बघितल्या, त्यांचं मत असं आलं की जर एवढा प्रयत्न करून जर मातंग समाज जर त्या ठिकाणी अवकडमध्ये जर इथल्या प्रबळ जातीच्या गटामध्ये आला तर मग काय. मी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो तसं जरी झालं तसं तर त्यांची स्थिती, आता मी आकडेवारी सांगितली त्या आकडेवारीचा जर आपण अवलोकन केलं तर तसं काही होणारच नाही. परंतु तसं जरी झालं तरी आम्ही भारतीय राज्यघटनेला प्रामाणिक मानणारे आहोत आणि खऱ्या अर्थाने या भारत देशाच्या मातीमध्ये भारत देश स्वतंत्र करणे असो किंवा या मातीमध्ये प्रत्येक बाबीमध्ये मातंग समाजाने स्वतःचा त्याग आणि बलिदान दिलेलं आहे. त्यामुळे जर या ठिकाणच्या वंचित उपेक्षित असणाऱ्या समाजाला जर आमच्यामुळे न्याय मिळत असेल आणि आम्ही प्रबळ जातीमध्ये जरी गेलो तरी आमचा त्या बाबीला कुठलाही आक्षेप असणार नाही, कारण इथल्या कमजोर जातीची मुस्कटदाबी करणं हे आमच्या तत्वात बसत नाही. भारतीय राज्यघटना आम्हाला मान्य आहे आणि त्या राज्यघटनेच्या विरोधात आम्ही बिलकुल जाणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी याही बाबी लक्षात घेतल्या पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये आपण हे जे भारत बंद वगैरेच्या ज्या घोषणा करत आहोत या थोड्या विचारपूर्वक करा. कारण काय होतं की आंदोलनं झालेले आहेत, याच्या अगोदर इतिहासात बी आंदोलनं झालेले आहेत, परंतु ते आंदोलनं न्याय हक्कासाठी झालेले आहेत, ते कुणाचे हक्क हिरावून घेण्यासाठी झालेले नाहीत. या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी मातंग समाज आणि तत्सम ज्या 56 जाती आहेत त्या महाराष्ट्रभर एकत्र येत आहेत. आणि मातंग समाजाने खऱ्या अर्थानं सकल मातंग समाज जे आहे त्यामध्ये अनेक जातीचा सहभाग आहे. त्यामुळे ते सकल मातंग समाज व इतर 56 जाती असा उल्लेख करून खऱ्या अर्थानं येत्या 4 तारखेला मातंग समाज हा आझाद मैदानावर निवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली आयोग नेमून लवकरात लवकर जी आकडेवारी आहे इथली जे 59 जातीची आकडेवारी इम्पेरिकल डेटा आहे तो त्या ठिकाणी पुढे मांडण्यासंदर्भात मागणी करण्यासाठी ते होत आहे. सरकारने तशा पद्धतीचं आश्वासनही दिलेलं आहे आणि ते आश्वासन जर पूर्ण झालं तर ठीक, नाही झालं तर मातंग समाज आणि तत्सम 56 जातीच्या वतीने खऱ्या अर्थानं तो आयोग सरकारला त्या ठिकाणी लवकरात लवकर गठीत करण्यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि जे आज फेसबुक लाईव्ह आहेत मातंग समाजातील असो किंवा इतर 56 जातीमधली जे काही वंचित उपेक्षित आहेत त्या प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्या वेळेस तुम्ही तुमचे हक्क आणि अधिकार मागत असता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस या ठिकाणी हक्क मागण्याचे प्रयत्न केले त्यावेळेस त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला होता. या ठिकाणी अस्पृश्यतेसारख्या समस्येशी तोंड देत असताना त्यांनाही संघर्ष करावा लागलेला होता, ही बाब आपण लक्षात घ्या. म्हणून जे संघर्ष करतात त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळत असतात, जे संघर्ष करत नाहीत त्यांच्या वाट्याला लाचारी येते. लाचार बनू नका, तर संघर्ष करण्यासाठी सिद्ध व्हा. आणि संघर्ष तुम्हाला कुणाच्या विरोधात करायचा नाही
तर भारतीय राज्यघटनेने जे काही हक्क आणि अधिकार तुम्हाला दिलेले आहेत ते हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी तुमचा संघर्ष आहे, हा तुमचा घटनात्मक संघर्ष आहे. तुम्ही पुन्हा कमजोर जातीला त्या ठिकाणी दडपशाही करण्यासाठी तुमचा संघर्ष नसल्यामुळे प्रत्येक घरातील तरुणांनी या गोष्टीकडे प्रकर्षाने आणि गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि घराघरामध्ये खऱ्या अर्थानं आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात जो निकाल आलेला आहे त्याचं महत्व पटवून सांगितलं पाहिजे. आणि हे महत्व जर आपण पटवून सांगितलं तर काय होणार आहे, मोठ्या संख्येनं आपल्याला रस्त्यावर येऊन खऱ्या अर्थानं शासनाला हे दाखवावं लागणार आहे की बाबा या वंचित उपेक्षित जातीसाठी केवळ निकाल येणं गरजेचे नाही, ठेविले आनंद ते पैसेच राहावे चित्त असू द्यावे समाधानी, हे आता पर्याप्त होणार नाही. तर आम्हाला आता या ज्या निकाल आलेला आहे त्या निकालाचे जे आहेत ते फळं खऱ्या अर्थानं वंचित उपेक्षित जातींच्या घरापर्यंत जर पोहोचवायचे असतील तर लवकरात लवकर शासकीय स्तरावर याची अंमलबजावणी करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती आरंभ झाली पाहिजे. हे या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी सर्व जे लाईव्ह आहेत अनुसूचित जातीमधल्या जे 56 वंचित आणि उपेक्षित जाती या ठिकाणी लाईव्ह आहेत त्या सर्वांना या ठिकाणी सांगतोय, तुम्ही गाफील राहू नका, तुम्ही घरामध्ये बसू नका, तुम्ही विनाकारण प्रेशर घेऊ नका. हे कायद्याचं राज्य आहे आणि प्रत्येकाला या ठिकाणी जर 21 तारखेला भारत बंद वाले जर समजा वंचित उपेक्षितांच्या न्याय हक्काच्या आड येऊन जर भारत बंद करत असतील तर मग आपल्याला तर भारत बंद करायचा नाही. आपल्याला फक्त आपल्या हक्क अधिकाराच्या ज्या मागण्या आहेत त्या मागायच्या आणि त्या मागण्या भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून मागायच्या आहेत. आपल्याला कुणावर अन्याय करायचा नाही, आपल्याला कुणाचा विरोध किंवा कुणाची दडपशाही सहनही करायची नाही. कारण या ठिकाणी खऱ्या अर्थानं दडपशाही सहन करायची नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस स्पष्ट करून सांगितलं होतं की जर हक्क आणि अधिकाराच्या लढाईमध्ये ज्यावेळेस या ठिकाणी असणारे जे नवबौद्ध असतील किंवा इतर राज्यातील ज्या डॉमिनेटिंग जाती असतील, मग चांबार आहेत युपी मध्ये, बाकीच्या जाती आहेत, त्या प्रवर्गामधील ज्या जाती आहेत त्या जाती जर या लागू झालेल्या प्रक्रियेमध्ये जर वंचित उपेक्षितांच्या आड येत असतील तर मी त्या वंचित उपेक्षिताच्या बाजूने लढा लढेन. दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाहीत, परंतु त्यांनी दिलेले जे शिकवण आहे, त्यांचे जे विचार आहेत, संघर्ष करण्याची जी उर्मी आहे ती आपल्याकडे आहे. आणि म्हणून या ठिकाणी 56 वंचित जातींचा जो लढा आहे तो आता खऱ्या अर्थानं योग्य वेळ आणि योग्य टाइम त्या ठिकाणी आलेला आहे. प्रत्येकाने या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एकीची वज्रमूठ बांधा, एक निर्धार करा आणि सामाजिक न्याय हक्कासाठी आणि खऱ्या अर्थानं आलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी प्रत्येकाला या ठिकाणी एक होणं आहे आणि एक होऊन लढा उभारणं आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीत उदासीन न राहता प्रत्येकाने या लढ्याचा भाग होणं गरजेचं आहे. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आणि ज्या काही बाबी आता काय असतं की बोलण्याच्या ओघामध्ये अनेक काही बाबी ज्या आहेत त्या ठिकाणी राहण्याची ही संभावना आहे, परंतु टायमिंग असतो. कारण मला वाटतंय तकरीबन एक तास 20 मिनिट या ठिकाणी माझं लाईव्ह चाललेलं आहे. आपण जर हे आणखीन लांबवलं, याच्यातल्या बारीक गोष्टीवर जर आपण घटनात्मक बाबीवर जर चर्चा करत गेलो तर ते खूप दूर जाईल. त्यामुळं आजच्या या फेसबुक लाईव्हला आपण सर्वजण प्रकर्षाने उपस्थित राहिला, आपल्या सामाजिक जाणीवेला या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने माननीय सुप्रीम कोर्टाचे या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपण सर्वांनी हे येणारे जे सामाजिक लढ्याच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रत्येक चळवळीमध्ये आपण प्रकर्षाने सहभागी होणं काळाची गरज आहे. एवढंच आपणा सर्वांना या ठिकाणी सांगतो. आणि माझं फेसबुक लाईव्ह मध्ये लांबलेलं जे माझं एकंदरीत जे विचार आहे त्या विचाराला या ठिकाणी मी विराम देतो. धन्यवाद. सप्रेम. जय लहूजी, जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय हिंद.